नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 कॉमर्सचे 100+ मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज डिस्कस करणार आहे. आणि हे जे एमसीक्यूज आहे बिलकुल एक्झाम ओरिएंटेड एमसीक्यूज आहे. असे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये पण पाहायला मिळतील आणि यांचा जर चांगल्याने सराव केला तर हे प्रश्न तुम्हाला यशाकडे नक्कीच घेऊन जातील. तर सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की आता परीक्षेला बिलकुल कमी दिवस राहिलेले आहे. तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 40 डेज कंप्लीट क्रॅश कोर्स ऑन कॉमर्सचा लाईव्ह बॅच, ज्याच्यात आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, नंतर डिटेल्ड सिलेबसचे नोट्स आपल्याला इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये मिळतील, वीकली टेस्ट आपल्याला मिळतील, फुल सिलेबसवर आधारित 30पेक्षा जास्त मॉक टेस्ट आपल्याला मिळतील, PYQ स्पष्टीकरणचं मिळतील, 4000+ MCQs आणि पेपर 2 ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1चा लाईव्ह बॅच जो आहे तो पूर्णपणे फ्री मिळेल आणि रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमाने तुम्ही 40 दिवसात तुमचा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट करू शकतात विथ रिव्हिजन. ओके, तर याचा जो न्यू बॅच आहे तो मंडे 15 जूनला स्टार्ट होतोय. फीस इज 10,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 तुम्हाला दोन्ही पेपर मिळून जातील. मागील आमच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे, तर तुम्ही निश्चित मिळवा. जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला आपण व्हॉट्सअपने आपण संपर्क करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲप आपण डाउनलोड नसेल केलं तर डाउनलोड करून घ्या. स्टोअरमध्ये जा, MS कॉमर्स लिहा, नंतर इथे सिलेक्ट करा आणि पेमेंट केल्यावर हे सर्व कंटेंट पेपर 1 आणि 2चं तुम्हाला ऍक्सेस करता येईल. ओके, फर्स्ट क्वेश्चन आपला आहे, द फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट फेमा 1999 केम इन टू फोर्स ऑन. परकीय चलन व्यवस्थापन कायदा फेमा 1999 या दिवशी अंमलात आला. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्या पेपर 2 कॉमर्समध्ये इथे पहिल्या युनिटमध्ये 2 कायदे आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आणि फेमा. या व्यतिरिक्त युनिट 9 मध्ये भरपूर कायदे आहे. तर कुठल्याही कायद्याची तारीख जी आहे ती आपल्याला लक्षात ठेवणे भाग आहे, किंवा त्याचा फोर्स मध्ये कधी आला ही तुम्हाला नक्की लक्षात ठेवा. तर इट केम इन टू फोर्स ऑन 1 जून 2000. ठीक आहे, तर 1 जून 2000 जे आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन डी विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. स्टेटमेंट 1 काय म्हणतो, द फॅक्टर प्रपोर्शन थ्योरी हॅज फोकस्ड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर्ड बाय स्कार्स फॅक्टर. आणि दुसरं काय म्हटलं की द फॅक्टर प्रपोर्शन थिअरी वॉज इनकरेक्टली फॉलोड इन युनायटेड किंगडम. तर इथे विधान 1 म्हणतो की घटक प्रधान सिद्धांताने घटकांपासून उत्पादित केलेल्या वस्तूंच्या निर्यातीवर लक्ष केंद्रित केले आहे. आणि दुसरा विधान म्हणतो की युनायटेड किंगडम मध्ये घटक प्रमाण सिद्धांताचे चुकीच्या पद्धतीने पालन केले गेले. आता पहिला केस समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. हेक्स्टर ओलिन मॉडेल मधनं हा क्वेश्चन आहे. आणि हेक्स्टर ओलिन मॉडेल मध्ये काय म्हटलं की लेबर आणि कॅपिटल 2 घटक आहेत. ठीक आहे, या व्यतिरिक्त एक गोष्ट अजून समजून घ्या की त्यांनी म्हटलं की तुमच्याकडे जे काही भरपूर आहे, भरपूर प्रमाणात आहे, त्याच्याने तुम्ही उत्पादन करा. आणि समजा लेबर जास्त आहे तर लेबर इंटेन्सिव्ह गुड्सचं उत्पादन करून तुम्ही एक्सपोर्ट करा. तर इथे अबंडंट फॅक्टर पाहिजे होता. ठीक आहे, इथे स्कार्समुळे हे चुकलं. जे स्कार्स आहे त्याचं इम्पोर्ट करायचा, एक्सपोर्ट नाही करायचा. तर पहिला विधान तर इथे चुकला. दुसरं जर पाहता तर फॅक्टर प्रपोर्शन थ्योरी जी आहे वॉज इनकरेक्टली फॉलोड इन युनायटेड किंगडम नाही आहे, इथे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे. अमेरिकेत या घटकाला या सिद्धांताला चुकीच्या पद्धतीने फॉलो केलं जात होतं. आणि हे पकडलं कोणी, हे वेस्ली लिऑन्टिफनी पकडलं होतं. आणि वेस्ली लिऑन्टिफनी त्याच्या आधारावर आपला लिऑन्टिफ पॅराडॉक्सचा सिद्धांत सुद्धा दिला होता. तर इथे आपले दोन्ही विधान जे आहे ते चुकीचे आहे. तर ऑप्शन बी आपला राईट आन्सर होऊन जाईल. बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. ओके, which of the following statement is correct in context of foreign direct investment? Pre-existing business is bought in case of greenfield investment. नंतर दुसरा आहे all sorts of foreign direct investment can follow the government route. नंतर आहे failure of foreign direct investment causes loss to home country only. आणि foreign direct investment works on the principle of sunk cost. तर इथे म्हटलं परकीय थेट गुंतवणुकीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ग्रीनफील्ड गुंतवणुकीच्या बाबतीत आधीपासून अस्तित्वात असलेल्या व्यवसायाला विकत घेतला जातो. नंतर सर्व प्रकारची परकीय थेट गुंतवणूक शासकीय मार्गाने होऊ शकते. नंतर परकीय चलन गुंतवणुकीच्या अपयशामुळे केवळ स्वदेशाचाच नुकसान होतो. आणि परकीय थेट गुंतवणुकी जी आहे बुडील खर्च तत्वावर कार्य करते. आता इथे विद्यार्थी मित्रांनो बघा, FDI म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की FDI म्हणजे काय, की तुम्ही दुसऱ्या देशात मध्ये इन्व्हेस्टमेंट करता, गुंतवणूक करता आणि तिथे आपल्या व्यवसायाचा एक ब्रांच जो आहे तो उघडून घेता. आता याच्यात जे आहे
याच्यात दोन रूट्स असतात, एक ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट असते आणि ब्राऊनफील्ड. ग्रीनफील्ड म्हणजे तुम्ही तिथे जाऊन आपला व्यवसाय अगदी सुरुवातीपासून चालू करता, आणि ब्राऊनफील्डमध्ये जे आहे तुम्ही काय करता की नवीन एक्झिस्टिंग बिझनेस जो आहे तो तिथे विकत घेऊन घेता. पण इथे ब्राऊनफील्डच्या जागी ग्रीनफील्डमुळे पहिला विधान गेला. दुसरा, ऑल सॉर्ट्स ऑफ फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट फॉलो गव्हर्नमेंट रूट, तर हे मग ऑटोमॅटिक रूट कशाला आहे बा, तर हेही गेला. ठीक आहे. नंतर फेलियर ऑफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कॉजेस लॉसेस टू होम कंट्री ओनली, नाही, होम आणि होस्ट दोन्हीला नुकसान होतं, तर हे पण नाही होणार. आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा बुडील खर्चावर आधारित आहे, हे बिलकुल बरोबर आहे. का बरं? कारण संक कॉस्ट म्हणजे एकदा जी गुंतवणूक केली त्याचा पैसा तुम्हाला परत मिळणार नाही. तर हा आपला चौथा विधान जो आहे तो अगदी बरोबर आहे. परकीय थेट गुंतवणूक बुडील खर्चाच्या तत्वावर कार्य करते. तो ऑप्शन डी विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट प्रश्न पाहू. साप्टा वॉज साइन्ड इन डॅश, तर साप्टा कोणत्या वर्षी साईन केलाय? साप्टाचा फुल फॉर्म समजून घ्या, साऊथ एशियन प्रिफरेन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट. ठीक आहे. तर हे याला जे आहे 11 एप्रिलला साईन केला. तर जेव्हा अशा डेट्स असतात तर इथे आपल्याला थोडं कॉशियस राहायला पाहिजे. जेव्हा इथे बघा 11/11/11 3 वेळा दिलाय, तर 11 तर डेट आहे, तर 11 एप्रिल 1993 मध्ये याला साईन केला आहे आणि 7 डिसेंबर 1995 मध्ये याला इम्प्लिमेंट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर पहिला ऑप्शन ए 11 एप्रिल 1993 विल बी द राईट आन्सर. नंतर आहे द एक्झिक्युटिव्ह काउन्सिल इज असोसिएटेड विथ. आता बघा, कुठलेही आपल्याला जसं वर्ल्ड बँक असो, चाहे WTO असो, ठीक आहे, किंवा आपला IMF असो, यांची संघटन संरचना म्हणजे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर कार्यकारी परिषद ही कशाशी संबंधित आहे? जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना, एशियाई विकास बँक आणि वरीलपैकी काहीही नाही. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे आहे सगळ्यात हे वर्ल्ड बँक ते WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनशी संबंधित आहे, जागतिक व्यापार संघटनाशी हे संबंधित आहे. कारण इथे सगळ्यात उंचीवर येतो मिनिस्ट्रल कॉन्फरन्स, मग जनरल काउन्सिल आणि जनरल काउन्सिल नंतर हे आपलं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे आहे ते WTOच्या अंतर्गत काम करतं. ओके. सो ऑप्शन नंबर बी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जो आहे जागतिक व्यापार संघटना, याचा राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वन ऑफ अमंग द फॉलोइंग ऑप्शन्स इज नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ WTO. तर खालीलपैकी कोणता पर्याय जागतिक व्यापार संघटनाचा उद्दिष्ट नाही हे तुम्हाला सांगायचं आहे? टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट, टू इम्प्रूव्ह बॅलन्स ऑफ पेमेंट्स सिच्युएशन ऑफ द मेंबर कंट्रीज, नंतर टू इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द मेंबर कंट्रीज, आणि टू एनकरेज मेंबर कंट्रीज फॉर फॉरेन ट्रेड. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी, नंतर सदस्य देशांचे व्यवहार तोल स्थिती सुधारण्यासाठी, नंतर सदस्य देशांचे राहणीमान सुधारणे आणि सदस्य देशांना परकीय व्यापारासाठी प्रोत्साहित करणे. तर बघा, प्रोत्साहित करण्याचं काम तर हे करतं, तर डी नाही होणार. ठीक आहे. नंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण इम्प्रूव्ह करतं, तर सी नाही होणार. ठीक आहे. नंतर एन्व्हायरमेंटला सुद्धा प्रोटेक्ट करतं, तर ए नाही होणार. तर इथे राईट आन्सर काय बनेल? टू इम्प्रूव्ह बॅलन्स ऑफ पेमेंट. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर बी आपला राईट आन्सर होईल, सदस्य देशांची व्यवहारात तोल स्थिती सुधारण्यासाठी. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहू. ॲज पर कॅरल मॉडेल द 4 लेवल्स ऑफ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आर फिजिकल, इकॉनॉमिक, सोशल, लिगल. नंतर फिजिकल, इकॉनॉमिक, लिगल अँड इथिकल, नंतर फिलंथ्रॉपिक, इकॉनॉमिक, लिगल अँड इथिकल, आणि फिलंथ्रॉपिक, इकॉनॉमिक, सोशल अँड इथिकल. तर आता बघा, कॅरल मॉडेल अनुसार कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे 4 स्तर कोणते आहे हे तुम्हाला सांगायचं आहे? भौतिक, आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर, नंतर भौतिक, आर्थिक, कायदेशीर आणि नैतिक, नंतर परोपकारी, आर्थिक, कायदेशीर आणि नैतिक, आणि परोपकारी, आर्थिक, सामाजिक आणि नैतिक. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फिजिकल नावाचा कुठलाही स्तर याच्यात आहे नाही. ठीक आहे. भौतिक काहीच नाहीये, तर पहिले 2 ऑप्शन तर उडून गेले. आता फिलंथ्रॉपिक आहे, इकॉनॉमिक आहे. ठीक आहे. आणि प्लस आपलं इथे बघा सोशल, सामाजिक काहीच नाहीये. ठीक आहे. तर इथे आपला ऑप्शन नंबर सी जो आहे तो आपला राईट आन्सर होईल, फिलंथ्रॉपिक, इकॉनॉमिक, लिगल आणि इथिकल. ठीक आहे. तर भौतिक, आर्थिक, कायदेशीर आणि नैतिक जे आहे हे आपला राईट आन्सर इथे राहील. ठीक आहे. फिलंथ्रॉपिकला डिस्क्रिशनरी सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा, जर तुम्हाला एक्झाम मध्ये डिस्क्रिशनरी शब्द आला, ठीक आहे, डिस्क्रिशनरी वर्ड जर असेल तर डिस्क्रिशनरी सुद्धा आपण याला लक्षात ठेवू शकतो. थोडा पेन स्लो आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू. क्लोज्ड इकॉनॉमी इज वन इन विच ओनली एक्सपोर्ट्स टेक प्लेस, नंतर नायदर एक्सपोर्ट्स नॉर इम्पोर्ट टेक प्लेस, नंतर मनी सप्लाय इज फुल्ली कंट्रोल्ड आणि एक्सचेंज रेट्स आर अंडर द फुल कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट. तर इथे बंद अर्थव्यवस्था ही एक आहे जे फक्त निर्यात
त्यातच होतं. नंतर निर्यात किंवा आयात होत नाही. नंतर पैशाचा पुरवठा पूर्णपणे नियंत्रित आहे आणि विनिमय दर पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ओपन इकॉनॉमी आणि क्लोज्ड इकॉनॉमी असते. तर क्लोज्ड इकॉनॉमी ती इकॉनॉमी असते जिथे आंतरराष्ट्रीय व्यवसाय केला जात नाही, म्हणजे एक्सपोर्ट्सही होत नाही आणि इम्पोर्ट्सही होत नाही. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर बी जे आहे ते आपला राईट आन्सर होऊन जाईल की नायदर एक्सपोर्ट्स ऑर नॉर इम्पोर्ट्स टेक प्लेस, निर्यात किंवा आयात होत नाही. नेक्स्ट प्रश्न पाहू. द अनदर टर्म युज्ड फॉर मायक्रो एन्व्हायरमेंट इज टर्म्ड एज. ठीक आहे, म्हणजे मायक्रो एन्व्हायरमेंट सूक्ष्म पर्यावरणासाठी दुसरी संज्ञा कोणती आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. जनरल इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट, पॉलिटिकल एन्व्हायरमेंट. सामान्य पर्यावरण, आर्थिक वातावरण, नंतर ऑपरेटिंग वातावरण की राजकीय वातावरण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की आपल्याला बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये दोन प्रकारचे एन्व्हायरमेंट पाहायला मिळतात. एक असतो मायक्रो एन्व्हायरमेंट आणि दुसरा असतो मॅक्रो एन्व्हायरमेंट. तर मायक्रो एन्व्हायरमेंटचं दुसरं नाव काय? तर मायक्रो एन्व्हायरमेंट जो आहे तो आपला कोणता आहे? ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट आहे. जिथे आपलं बिझनेस ऑपरेट करतं त्याला आपण मायक्रो एन्व्हायरमेंट जे आहे असं म्हणतो. बाकी हे पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट जे आहे हे सर्व मॅक्रो एन्व्हायरमेंटचे भाग आहे, ज्याला आपण एक्सटर्नल एन्व्हायरमेंट सुद्धा म्हणतो. ओके, सो ऑप्शन सी जे आहे मायक्रो ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट आपला राईट आन्सर इथे राहील. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट इन कंटेक्स्ट ऑफ ग्लोबल कंपनी. तर ग्लोबल कंपनीच्या, जागतिक कंपन्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. द कंपनीज ऑपरेट ॲट लार्ज स्केल, नंतर इट इन्व्हॉल्व्स फॉरेन कोलॅबोरेशन, डिसेंट्रलाइज डिसिजन मेकिंग मेकॅनिझम आणि नन ऑफ द अबाव. या कंपन्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. नंतर या परदेशी सहकार्याचे समावेश आहे. नंतर विकेंद्रित निर्णय घेण्याची यंत्रणा आणि वरीलपैकी काहीही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की ग्लोबल कंपनी आहे तर ही मोठ्या स्तरावर तर कार्य करेल, तर पहिला होणार नाही. ठीक आहे, नंतर इथे फॉरेन कोलॅबोरेशन जे आहे हे पण असतं, तर हे बी पण होणार नाही. ठीक आहे, आता ग्लोबल कंपनीची एक महत्वपूर्ण गुणधर्म किंवा महत्वपूर्ण विशिष्टता ही असते की इथे डिसिजन जी आहे हे लोक डिसेंट्रलाइज नाही घेत, हे लोक सेंट्रलाइज डिसिजन घेतात. ठीक आहे, दिस पीपल टेक सेंट्रलाइज डिसिजन. तर सेंट्रलाइज असल्या इथे डिसेंट्रलाइज असल्यामुळे ऑप्शन सी आपला राईट आन्सर होऊन जाईल. हा ग्लोबल कंपनीच्या संदर्भात इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, सो डिसेंट्रलाइज डिसिजन मेकिंग, विकेंद्रित निर्णय घेण्याची यंत्रणा जी आहे ती याच्या अंतर्गत येत नाही. ऑप्शन सी विल बी द राईट आन्सर. आता मॅच द कॉलम आहे, इथे दोन लिस्ट दिल्या आहे, तुम्हाला मॅच करायचं आहे. पर्सनल सेलिंग, पब्लिसिटी, नंतर ॲडव्हर्टायझिंग आणि पब्लिक रिलेशन, पर्सनल, इम्पर्सनल, गुडविल आणि इंडिव्हिज्युअलिस्टिक. तर व्यक्तिगत विक्री, प्रसिद्धी, जाहिरात आणि जनसंपर्क आणि व्यक्तिगत, नंतर अव्यक्तिगत आणि गुडविल आणि व्यक्तिवादी. तर बघा इथे सिंपलची गोष्ट आपल्याला माहिती आहे की ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे. ॲडव्हर्टाइजमेंट ही इम्पर्सनल आहे. ठीक आहे, तर सीचा 2 होईल, बिलकुल सीचा 2 होईल. तर सीचा 2 इतर कुठे दिला आहे का? नाही, कुठेच नाही दिला. तर हे तिन्ही ऑप्शन जे आहे गेट लॉस्ट. ठीक आहे, बघा तुम्ही, तर सीचा 2 जे आहे ते इथे राईट आन्सर होऊन जाईल. तो आपला बनेल ऑप्शन ए. ठीक आहे, पर्सनल सेलिंग कोणाबरोबर जाईल? पर्सनल सेलिंग जे आहे हे व्यक्तिवादी आहे. ठीक आहे, म्हणजे एका व्यक्ती जो आहे तो तुमच्याकडे येतो, मग तुम्हाला सगळं प्रोडक्ट वगैरे दाखवतो. पब्लिक रिलेशन पर्सनल आहे. ठीक आहे, तुम्ही जाऊन सगळ्यांना. ॲडव्हर्टायझिंग इम्पर्सनल आहे आणि पब्लिक रिलेशन जे आहे ही कंपनीची रेप्युटेशन वाढवतो. म्हणजे अल्टिमेटली हे कशाशी रिलेटेड आहे, कशाशी संबंधित आहे? गुडविल. ठीक आहे, गुडविलशी हे संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट रिगार्डिंग प्रमोशनल टूल्स, म्हणजे प्रचारात्मक साधनांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? सेल्स प्रमोशन इन्व्हॉल्व्स डेमॉन्स्ट्रेशन, नंतर ॲडव्हर्टाइजमेंट नीड्स प्रॉपर मीडिया सिलेक्शन, नंतर प्री अप्रोच इज द इनिशियल स्टेज ऑफ पर्सनल सेलिंग आणि पब्लिक रिलेशन वर्क्स ऑन एनहान्समेंट ऑफ रेप्युटेशन ऑफ अ कंपनी. विक्री प्रोत्साहनमध्ये प्रत्यक्षिकाचा समावेश होतो असतो? बिलकुल होतो. तर पहिला तर नाही होणार. दुसरा, जाहिरातीसाठी माध्यमाची योग्य निवड आवश्यक असते? बिलकुल असते. तर हाही नाही होणार. पूर्व संपर्क हा व्यक्तिगत विक्रीचा प्रारंभिक टप्पा आहे? नाही आहे. ठीक आहे, म्हणजे प्री अप्रोच नाही आहे. प्री अप्रोचच्या अगोदर सुद्धा एक स्टेज येते, दॅट इज प्रोस्पेक्टिंग. ठीक आहे, प्रोस्पेक्टिंग आपला फर्स्ट स्टेज, इनिशियल स्टेज राहतो, मग प्री अप्रोच येतो. ठीक आहे, तर आपला राईट आन्सर इथे बनेल ऑप्शन सी. आणि जनसंपर्क हा कंपनीची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम करतो, तर हे विधान पण बरोबर आहे. तर ऑप्शन सी इथे राईट आन्सर होऊन जाईल. प्री अप्रोच इज द इनिशियल स्टेज ऑफ पर्सनल सेलिंग. तर या अशा प्रश्नांसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रत्येक
जे प्रमोशनल टूल्स आहे त्याचे प्रॉपर्टीज माहीत पाहिजे, फीचर्स माहीत पाहिजे आणि प्लस त्यांची प्रक्रियामधूनही असा इनडायरेक्ट प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारला जातो. ओके, सो ऑप्शन सी जो आहे तो इथे आपला राईट आन्सर राहील. नॉन इव्हॅल्युएटिव्ह थिंकिंग इज द पार्ट ऑफ डॅश मॉडेल ऑफ ॲडव्हर्टायझिंग. इनोव्हेशन अडॉप्शन मॉडेल, रिस्पॉन्स हायरार्की मॉडेल, आरबी कॅरल मॉडेल, ऑपरेशनल मॉडेल. ठीक आहे, तर मूल्यमापन नसलेला विचार हा डॅश जाहिरातीचा भाग आहे. इनोव्हेशन दत्तक मॉडेल, ठीक आहे, नंतर प्रसिद्ध पदानुक्रम मॉडेल, नंतर आरबी कॅरल मॉडेल आणि ऑपरेशनल मॉडेल. तर बघा इथे आपल्याला जे आहे जे नॉन इव्हॅल्युएटिव्ह थिंकिंग मॉडेल आहे तो आपल्या कशाशी संबंधित आहे, ऑपरेशनल मॉडेलशी संबंधित आहे. ठीक आहे, इनोव्हेशन अडॉप्शनचं मॉडेल आहे तो याच्यात येणार नाही. ठीक आहे, सो ऑपरेशनल मॉडेल जे आहे ऑप्शन नंबर डी इथे आपला राईट आन्सर बनेल. नेक्स्ट पाहू, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेज इन द कन्झ्युमर डिसिजन मेकिंग प्रोसेस. ठीक आहे, ग्राहक निर्णय प्रक्रियेत खालीलपैकी कोणता टप्पा नाही हे तुम्हाला सांगायचं. नीड रिकग्निशन, पोस्ट परचेस बिहेवियर, नंतर क्रिएटिंग डिसोनेन्स आणि इन्फॉर्मेशन सर्च. तर ओळखीची गरज आहे, खरेदी नंतरचे वर्तन, विसंगती निर्माण करणे आणि माहिती शोध. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इन्फॉर्मेशन सर्च येतं, नीड रिकग्निशन येतं, पोस्ट परचेस बिहेवियर पण येतं, पण डिसोनेन्स क्रिएट करणं जे आहे ती अशा कोणताही टप्पा नाही आहे. डिसिजन सर म्हणाल डिसोनेन्स कुठे क्रिएट होतो, तर डिसोनेन्स जो आहे तो आपल्याला इथे पोस्ट परचेस बिहेवियर मध्ये क्रिएट होताना पाहायला मिळतो. तर ऑप्शन सी क्रिएटिंग डिसोनेन्स आपला राईट आन्सर होईल. In the context of service marketing, what does the term service blueprinting refers to? सेवा विपणनच्या संदर्भात सेवा ब्लूप्रिंटिंग या शब्दाचा संदर्भ काय आहे? मॅपिंग आउट द फिजिकल एव्हिडन्स इन सर्व्हिस. ठीक आहे, नंतर क्रिएटिंग व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ द सर्व्हिस प्रोसेस, नंतर आयडेंटिफाईंग द की टच पॉइंट्स इन अ सर्व्हिस डिलिव्हरी आणि डिझायनिंग प्रमोशनल मटेरियल्स फॉर सर्व्हिस. तर बघा इथे दिलेलं आहे सेवेतील भौतिक पुराव्याचे मॅपिंग, नंतर सेवा प्रक्रियेचे दृश्य प्रतिनिधित्व तयार करणे, नंतर सेवा वितरणातील प्रमुख आपल्या टच पॉइंट्स ओळखणे आणि त्याच्यानंतर सेवेसाठी प्रचारात्मक साहित्य डिझाईन करणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व्हिस ब्लूप्रिंटचा अर्थ काय की जसं आपण रिसर्चमध्ये रिसर्च डिझाईन बघतो तर तसंच सर्व्हिसमध्ये सर्व्हिस डिझाईन म्हणजे आपल्याला सर्व्हिसचा एक ओव्हरव्ह्यू दिला जातो. तर मॅपिंग आउट फिजिकल एव्हिडन्स ऑफ अ सर्व्हिस हे इथे नाही येणार. ठीक आहे, तर इथे आयडेंटिफाईंग द टच पॉइंट्स हे पण सर्व्हिस डिलिव्हरीच्या याच्यात येत नाही. ठीक आहे, तर प्रमोशनल मटेरियल्स जे आहे हे सुद्धा इथे येणार नाही. इथे आपला राईट आन्सर होईल क्रिएटिंग अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ अ सर्व्हिस प्रोसेस. तर याचं उदाहरण समजून घ्या की जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता तर हॉटेलच्या बाहेर जे आहे जसं फॉर एक्झाम्पल ते असतं ना, जसं नैवेद्यम वगैरे आहे, बार्बेक्यू आहे आमच्या इथे, तर इथे मोठ्या मोठ्या हॉटेल समोर यांची काय काय सोय आहे हे सर्व दिलेलं राहतं ग्राफिकली. ठीक आहे, तर हे आपल्याला व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमाने कळतं की सर्व्हिस प्रक्रिया कशी आहे. तर याला आपण सर्व्हिस ब्लूप्रिंटिंग म्हणतो. विच फॅक्टर पर्टिक्युलरली चॅलेंजिंग वेन प्राइसिंग सर्व्हिसेस? पेरिशेबिलिटी, टँजिबिलिटी, इन्सपरेबिलिटी, हेट्रोजिनिटी. सेवेची किंमत ठरवताना कोणता घटक विशेषतः आव्हानात्मक आहे? नाशवानपणा, नंतर मृतता, नंतर अविभाजितता आणि विषमता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जेव्हा कुठेही आपण सर्व्हिसेसला ची किंमत ठरवतो तर इथे हेट्रोजिनिटी जी आहे ही आपण बघत नाही, इन्सेपरेबिलिटी पण पाहायला जात नाही, टँजिबिलिटी तर विशेष गुणधर्म आहेच नाही तर हे तर येणारच नाही. इथे राईट आन्सर बनेल पेरिशेबिलिटी. ठीक आहे, नाशवंताच्या आधारावर जे आहे ते आपण किंमत ठरवतो. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला फ्लाईटनी जायचं तर फ्लाईटची सर्व्हिसेस हाय असतात. ठीक आहे, तुम्हाला दुरांतोनी जायचं तर दुरांतोच्या कॉस्टमध्ये फरक असतो. तुम्हाला साधारणपणे पॅसेंजर गाड्यांनी जायचं, लोकलनी जायचं तर तिथे पण हे येतं. तर पेरिशेबिलिटी म्हणजे एकदा दिलेली सर्व्हिस जी आहे ती शेवटी काय होणार आहे, संपून जाणार आहे. तर हे आपलं पेरिशेबिलिटी जे आहे ते आपल्या इथे राईट आन्सर बनेल. इन द डिक्लाइन स्टेज ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल व्हॉट स्ट्रॅटेजी इज ऑफन एम्प्लॉयड फॉर प्रोडक्ट्स विथ लो मार्केट शेअर? तर इथे उत्पादनाच्या जीवनचक्राच्या घसरणीच्या टप्प्यात कमी बाजार हिस्सा असलेल्या उत्पादनांसाठी अनेकदा कोणती रणनीती वापरली जाते? हार्वेस्टिंग, डायव्हर्सिफिकेशन, नंतर
इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन आणि मार्केट पेनेट्रेशन. तर कापणी, विविधीकरण, नंतर गहन वितरण आणि मार्केट पेनेट्रेशन. तर बघा, पेनेट्रेशन आणि इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन हे तर वापरणार नाही. डायव्हर्सिफिकेशन हे आपण परिपक्वता मॅच्युरिटीच्या टप्प्यात वापरतो, तर इथे डायव्हर्सिफिकेशन पण नाही होणार. इथे आपला राईट आन्सर बनेल ऑप्शन ए, हार्वेस्टिंग. ठीक आहे, म्हणजे जे प्रोडक्ट कामाचं नाही आहे, ज्याच्यात मार्केट शेअर लो झालेला आहे, त्या प्रोडक्टला आपण आपल्या प्रोडक्ट लाईनमधनं बाहेर करतो, मार्केटमधून बाहेर करतो. ओके, सो ऑप्शन ए, हार्वेस्टिंग, कापणी आपल्या इथे राईट आन्सर बनेल. नेक्स्ट प्रश्न पाहू. व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन थिओरी इन द कंटेक्स्ट ऑफ न्यू प्रोडक्ट अडॉप्शन. ठीक आहे, नवीन उत्पादन स्वीकाराच्या संदर्भात नवीनतेचा प्रसार सिद्धांताचा प्राथमिक उद्देश काय आहे? आयडेंटिफाईंग पोटेन्शियल प्रोडक्ट फेलियर्स, नंतर अंडरस्टँडिंग द रेट ॲट विच अ न्यू प्रोडक्ट इज अडॉप्टेड बाय द कन्झ्युमर, नंतर अनालाइज द प्रोडक्शन कॉस्ट आणि इव्हॅल्युएटिंग द इम्पॅक्ट ऑफ कॉम्पिटिशन. तर संभाव्य उत्पादन अपयश ओळखणे, नंतर ग्राहकांनी नवीन उत्पादन ज्या दराने स्वीकारले आहे ते समजून घेणे, नंतर उत्पादनाच्या खर्चाचे विश्लेषण आणि स्पर्धाच्या प्रभावाने मूल्यांकन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला बघा डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन मध्ये न्यू प्रोडक्ट अडॉप्शन इथेच तुम्हाला हिंट दिला आहे. आणि जर तुम्ही ऑप्शन मध्ये बघता की अडॉप्ट शब्द कुठे आहे, अडॉप्ट शब्द जे आहे ते सेकंड ऑप्शन मध्ये, अंडरस्टँडिंग द रेट ॲट विच अ न्यू प्रोडक्ट इज अडॉप्टेड. ठीक आहे, बाय कन्झ्युमर. तर इथे ऑप्शन 2 आपला इथे राईट आन्सर होईल. कारण प्रोडक्शन कॉस्टला अनालाइज करणे आणि तुमचा कॉम्पिटिशनचा प्रभाव काय हे याच्या अंतर्गत येत नाही. ठीक आहे, तर ऑप्शन बी आपला राईट आन्सर होऊन जाईल. ग्राहकांनी उत्पादन ज्या दराने स्वीकारले आहे ते समजून घेणे. ओके, सो ऑप्शन 2 विल बी अवर राईट आन्सर. नेक्स्ट प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड टू इम्पल्स बाईंग बिहेवियर. ते इम्पल्स हॉकिन्स्टन मॉडेल, नंतर एंजन कोलेट ब्लॅकवेल मॉडेल, निकोसिया मॉडेल, सोशोलॉजिकल मॉडेल. कोणते आवेग खरेदी वर्तनाशी संबंधित आहे? हॉकिन्स्टन मॉडेल, नंतर एंजल कोलेट ब्लॅकवेल मॉडेल, निकोसिया मॉडेल आणि नंतर सोशोलॉजिकल मॉडेल म्हणजे सामाजिक मॉडेल. तर इथे जे आहे इम्पल्स बाईंगची जर तुम्ही गोष्ट करता तर इथे सोशोलॉजिकल मॉडेल म्हणजे मी घेतलं तर तुम्ही घ्याल, म्हणजे पटकन लोक काय करतात, एकमेकाला कॉपी करायला सुरुवात करतात. याच्याकडे आहे ना, माझ्याकडेही असलं पाहिजे. ठीक आहे, तर असं जे आहे ते आपलं सोशोलॉजिकल मॉडेल इथे राईट आन्सर बनेल. एंजल कोलेटमध्ये तर पूर्ण आणि निकोसिया मॉडेलमध्ये जे आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मॉडेलच्या नावाने ओळखला जातो एंजल कोलेट. ठीक आहे, आणि निकोसियामध्ये तुम्हाला निर्णय घेण्याची शक्ती जी आहे ती याच्यात दाखवल्या गेली आणि याच्यात 4 वेगळे हॉकिन्स्टन मॉडेलमध्ये 4 विविध टप्पे जे आहे ते सांगण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट जनरल डेफिनेशन ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. आपले 2 युनिट झालेले आहे, तिसऱ्यामध्ये आपण प्रवेश करत आहे आता. तर बघा, खालीलपैकी कोणते व्यवसाय अर्थशास्त्राची सर्वसाधारण व्याख्या कोणती आहे ते तुम्हाला विचारलंय. द बेस्ट इयर टू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट, याचं तर काम नाही. ठीक आहे, बिहेवियर ऑफ द फर्म इन द थ्योरी, याचंही काम नाही. इंडिव्हिज्युअल चॉईस टू इन फेस ऑफ स्कार्सिटी, तर हे पण याच्यात होणार नाही. यूज ऑफ इकॉनॉमिक थिओरीज फॉर मेकिंग बिझनेस डिसिजन, म्हणजे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी आर्थिक सिद्धांताचा वापर जो आहे तो बिझनेस इकॉनॉमिक्सची एक महत्वपूर्ण आणि पद्धतशीर व्याख्या आहे. ठीक आहे, तर यूज ऑफ इकॉनॉमिक थिओरीज फॉर मेकिंग बिझनेस डिसिजन जे आहे हे आपल्या इथे राईट आन्सर होईल. दॅट इज ऑप्शन नंबर डी. ओके, आय होप आपल्याला समजत असेल. आणि विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कवर्ड अंडर द बिझनेस इकॉनॉमिक्स. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणता घटक व्यवसाय अर्थशास्त्र अंतर्गत येत नाही? फोरकास्टिंग ऑफ फ्युचर डिमांड फॉर रॉ मटेरियल. ठीक आहे, तर हे तर मेंटेनन्स ऑफ फॉरेक्स रिझर्व, याचा इथे काही काम नाही आहे. ठीक आहे, प्राइस डिटर्मिनेशन इन मोनोपोली, तर हे पण मायक्रो इकॉनॉमिक्सचा भाग आहे, तर हे तर येणारच आहे. आणि मेजरमेंट अँड कंट्रोल ऑफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ फर्म, म्हणजे उत्पादनच्या खर्चाला कसं नियंत्रित करता येईल, कंपनी कशी नियंत्रित करू शकते, हे पण व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अंतर्गत येईल. पण परकीय चलन साठवण्याची देखभाल जी आहे ही याच्या अंतर्गत, याचं काही इथे काम नाही आहे. तर ऑप्शन नंबर बी आपल्या इथे राईट आन्सर होऊन जाईल. मेंटेनन्स ऑफ फॉरेक्स रिझर्व, परकीय चलन साठ्यासाठीची देखभाल इथे राईट आन्सर राहील. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिगार्डिंग द मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. ठीक आहे, चेंबरलिनची संकल्पना मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन, मक्तेदारी स्पर्धाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? फॉर्म्स आर रिस्ट्रिक्टेड टू
एंटर अँड एक्झिट फ्रॉम द मार्केट. नंतर इट इन्व्हॉल्व्स प्रोडक्ट डिफरन्सिएशन टू स्मॉल कॉन्टेक्स्ट. नंतर इट लॅक्स होमोजिनिटी ऑफ प्रोडक्ट्स आणि फर्म कॅन फुल्ली कंट्रोल मार्केट कंडिशन्स. कंपन्यांना बाजारात प्रवेश करण्यावर आणि बाहेर जाण्यावर निर्बंध आहेत. नंतर यात अल्प प्रमाणात जे आहे उत्पादन भिन्नता समाविष्ट आहे. नंतर यामध्ये एकरूपतेचा अभाव आहे आणि कंपनीच्या बाजारात परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकते. सुन 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 अरे बेटा सुन, इस क्वेश्चन में है 2 गुण, ध्यान लगोगे तो पढ़ोगे तो मिल जाएंगे गुण. काहे घबराए. अरे गंमत करत आहे, ठीक आहे. थोडं बोर होऊन जातं ना मने तर सांगावं लागतं मध्ये. बघा, फर्म्स आर रिस्ट्रिक्टेड टू एंट्री अँड एक्झिट. एंट्री एक्झिट कुठे रिस्ट्रिक्टेड असते? मोनोपोलीमध्ये. तर पहिल्याचं काम नाही. प्रोडक्ट डिफरन्सिएशन टू स्मॉल एक्सटेंट, नाही रे बाबा, इथे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन भिन्नता जी आहे ती असते, ठीक आहे. नंतर होमोजिनिटी राहत नाही, ठीक आहे. हाय डिफरन्सिएशन आहे तो होमोजिनिटी राहत नाही. होमोजिनिटी कुठे राहते? परिपूर्ण स्पर्धा, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये होमोजिनिटी राहते. फर्म कॅन फुल्ली कंट्रोल मार्केट कंडिशन्स, तर हे पण इथे राहणार नाही. हा मक्तेदारीचा गुण आहे. ओके, सो ऑप्शन नंबर सी जो इथे राईट आन्सर आहे, इट लॅक्स होमोजिनिटी ऑफ प्रोडक्ट्स, ठीक आहे. तर उत्पादनांमध्ये एकरूपतेचा अभाव जो आहे तो आपल्याला मक्तेदारी स्पर्धामध्ये पाहायला मिळतो. अच्छा, एक गोष्ट मी सांगतो, या प्रश्नामध्ये छोटूसा बदल करू. एक मिनिट बघा. इट इन्क्लूड्स होमोजिनिटी ऑफ प्रोडक्ट्स, म्हणजे होमोजिनिटी समाविष्ट असते. तर होमोजिनिटी किंवा एकरूपता जी आहे ती समाविष्ट कुठे असते? ती परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये असते, ठीक आहे. तर कन्फ्यूज नाही व्हायचं. कधी कधी आपण काय घाईघाईत पेपरमध्ये चुकीचं लावून देतो, तर व्यवस्थित कोणत्या बाजाराच्या संदर्भात आहे हे बघून करायचं असतं. द डिमांड कर्व डज नॉट स्लोप अपवर्ड इन कंटेक्स्ट ऑफ डॅश, वेबलन गुड्स, गिफन गुड्स, इन्फिरियर गुड्स, नन ऑफ द अबाव, ठीक आहे. तर याच्यात म्हटलं आहे की बा कोणते असे वस्तू आहे ज्याच्या मागे खालच्या वरच्या दिशेने डिमांड कर्व झुकत नाही. तर वेबलन, गिफन निकृष्ट वस्तू. तर बघा, नॉर्मली जो निकृष्ट वस्तू असतो त्याच्या संदर्भात जो आपला मागणी वक्र आहे तो खालच्या दिशेने जातो. वेबलन म्हणजे जे हाय स्टेटस ओरिएंटेड गुड्स आहे तिथे अपवर्ड दिशेने जातो. ओके, सो ऑप्शन सी इन्फिरियर गुड्स जे आहे ते आपल्या इथे राईट आन्सर बनेल. In economics, the common thing between the short run and long run is that the both capital is fixed, in both labor is variable, in both production is absent आणि none of the above. अर्थशास्त्रांमध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन यांच्यातील समान गोष्ट ही आहे की दोन्हीमध्ये भांडवल स्थिर असते, दोन्हीमध्ये श्रम परिवर्तनीय असते, नंतर दोन्हीमध्ये उत्पादन अनुपस्थित आहे आणि वरीलपैकी काही नाही. तर अशा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो PYQ मध्ये पण आहे की बघा, उत्पादनचे 2 स्तर असतात. एक असतात लॉंग रन मध्ये किंवा 2 स्वरूप म्हणता येईल. एक असतो लॉंग रन आणि एक असतो शॉर्ट रन. लॉंग रन मध्ये LVP काम करतं, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन काम करतं, उलट झालं. लॉंग रन मध्ये जे आहे रिटर्न्स टू स्केल काम करतं, RTS काम करतं. आणि शॉर्ट मध्ये कोण काम करतं? लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन, ठीक आहे. शॉर्ट मध्ये जे आहे लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन काम करतं. याच्यात एकच घटक परिवर्तनशील असतो, तो असतो लेबर, ठीक आहे. आणि इथे सर्व घटक परिवर्तनशील असतात लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल मध्ये. तर इथे आपल्याला प्रश्न काय विचारलाय की शॉर्ट रन आणि लॉंग रन मध्ये काय समानता आहे? तर शॉर्ट रन आणि लॉंग रन मध्ये लेबर एक एकुलता घटक आहे ज्याच्यात जो परिवर्तनशील असतो. कारण बाकीचे कॅपिटल प्रोडक्शन अब्सेंट हे तर होणार नाही. तर कॅपिटल शॉर्ट रन मध्ये फिक्स्ड असतो तर तो येणार नाही. इन बोथ लेबर इज व्हेरिएबल आपला राईट आन्सर इथे बनेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन इन्व्हॉल्व्स एक्झिस्टन्स ऑफ कार्टेल्स. नंतर मोनोपोलिस्टिक जे आहे एनकरेज मार्केट फ्लेक्झिबिलिटी. नंतर लॅक ऑफ हेट्रोजिनिटी इज नॉट असोसिएटेड विथ परफेक्ट कॉम्पिटिशन. आणि त्याच्यानंतर देर इज नो इन्फ्लुएन्स ऑफ अ डिसिजन ऑफ वन फर्म ऑन अनादर इन ओलिगोपोली मार्केट. ते इथे म्हटलं की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मक्तेदारी युक्त स्पर्धेत कार्टेलचे अस्तित्व असते. नसते रे बाबा, हे ओलिगोपोलीमध्ये कार्टेलचं ची संकल्पना येते. नंतर मक्तेदार बाजारातील लवचिकतेला प्रोत्साहन देतात, ठीक आहे. नाही, मक्तेदारी तर खूप सक्त असते ना, तिथे कोणाला प्रवेश वगैरे किंवा निर्गमनाचीच परवानगी नसते. नंतर विषमतेचा अभाव पूर्ण स्पर्धेशी संबंधित आहे. आणि अल्प अधिकार बाजाराच्या एका कंपनीच्या निर्णयाचा दुसऱ्या कंपनीवर प्रभाव पडत नाही पडतो, ठीक आहे. कारण तिथे कॉपी पेस्ट करण्याचं काम असतं. तर बघा, इथे जर तुम्ही बघता तर पहिला, दुसरा, चौथा
तिन्ही विधान चुकीचे आहे. पण थोडंसं फिरवून लिहिलेलं विधान ऑप्शन नंबर सी, लॅक ऑफ हेट्रोजेनिटी इज नॉट असोसिएटेड विथ परफेक्ट कॉम्पिटिशन. याचा अर्थ थोडक्यात सांगतो की जो परिपूर्ण स्पर्धा आहे तिथे होमोजिनिटी राहते ना, होमोजिनिटी राहते याचा अर्थ काय झाला की हेट्रोजिनिटी कमी प्रमाणात राहते. ठीक आहे, तर ऑप्शन सी आपला इथे राईट आन्सर बनेल. लॅक ऑफ हेट्रोजिनिटी इज नॉट असोसिएटेड विथ परफेक्ट कॉम्पिटिशन. विषमतेचा अभाव पूर्ण स्पर्धेशी संबंधित नाही. ओके, सो नेक्स्ट प्रश्न पाहू. स्टेटमेंट 1 म्हणतो इंडिफरन्स कर्व अँड आयसोकॉन्ट कर्व हॅव आयडेंटिकल शेप. ठीक आहे, म्हणजे दोघांचं उदासीनता वक्र आणि समपत्ती वक्र जो आहे या दोघांचा आकार एकसारखा असतो, बिलकुल असतो. ठीक आहे, स्टेटमेंट 2 जर बघता की ऑल फीचर्स ऑफ एन इंडिफरन्स कर्व कॅन एक्झिस्ट इन एन आयसोकॉन्ट कर्व, म्हणजे उदासीनता वक्राच्या जेवढ्या पण वैशिष्ट्य आहे त्या सर्व समपत्ती वक्रच्या अंतर्गत येतील. ठीक आहे, तर असं शक्य नाहीये कारण दोघांचा संदर्भ वेगळा आहे. ठीक आहे, इंडिफरन्स कर्व गिराईकाच्या संदर्भात आहे आणि जो संपत्ती वक्र आहे म्हणजे आयसोकॉइंट जो आहे तो आपल्या उत्पादकाच्या संदर्भात आहे. ठीक आहे, तर कंटेक्स्ट बोथ हॅव डिफरंट कंटेक्स्ट, सो ऑल फीचर्स ऑफ एन इंडिफरन्स विल बी ऑफ आयसोकॉइंट कर्व, इट विल नॉट बी देअर. ओके, तर इथे आपला पहिला विधान बरोबर आहे, दुसरा विधान चुकीचा आहे. तर इथे आपला राईट आन्सर बनेल ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट. ओके, सो ऑप्शन नंबर सी इथे आपला राईट आन्सर बनेल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द करेक्ट एक्झाम्पल? मँगो शेक फॉर्म युटिलिटी, ओला कॅब्स टाइम युटिलिटी, पीव्हीआर प्लेस युटिलिटी आणि ड्रिंकिंग वॉटर नॅचरल युटिलिटी. तर बघा, नॅचरल युटिलिटी मध्ये ड्रिंकिंग वॉटरचं येणार. ठीक आहे, पिण्याचे पाणी जे आहे हे आपले नैसर्गिक उपयोगिता आहे. पीव्हीआर मध्ये जातं सिनेमा पाहायला तर ही प्लेस युटिलिटी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मँगो शेक, ठीक आहे, आंबे आणता, आंब्याचा रस खाता, ठीक आहे, किंवा आंब्याचं शेक करता तर फॉर्म चेंज होऊन जातो, तो फॉर्म युटिलिटी आहे. ओला कॅब्स ही काही टाइम युटिलिटी नाही आहे. ठीक आहे, ओला कॅब्स टाइम युटिलिटी नाही आहे, ही सेवाची उपयुक्तता आहे. ठीक आहे, कारण ओला काय देतो, तुम्हाला सर्व्हिस देतो ना, तर इट इज रिलेटेड टू सर्व्हिस युटिलिटी नॉट टाइम युटिलिटी. तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो इथे आपला राईट आन्सर राहील. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट्स. बिझनेस इकॉनॉमिक्स इज अ स्पेशल ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स अप्लाइड इन डिसिजन मेकिंग. नंतर द नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स इज अप्लाइड नॉट theoretical. नंतर मॅरिस हॅज गिवन द सेल्स मॅक्सिमायझेशन मॉडेल. तर व्यवसाय अर्थशास्त्र ही एक अर्थशास्त्राची एक वैशिष्ट्य शाखा आहे जी निर्णय प्रक्रियेत वापरली जाते आणि व्यवसाय अर्थशास्त्राचे स्वरूप जे आहे ते उपयोजित आहे, सैद्धांतिक नाही. आणि मॅरिसनी विक्री करण्याचे मॉडेल दिलेले आहे. तर इथे विद्यार्थी मित्रांनो बघा, आपला पहिला आणि दुसरा विधान जो आहे तो आपला बरोबर राहील. ठीक आहे, की नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स हे अप्लाइड आहे नॉट थिओरॉटिकल, आणि बिझनेस इकॉनॉमिक्स जे आहे ही इकॉनॉमिक्सची एक खास ब्रांच आहे जिथे जी निर्णय घेण्यावर फोकस करते. ओके, सो ऑप्शन बी आपला राईट आन्सर बनेल. द लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल अप्लाइज द शॉर्ट रन बट नॉट द लॉंग रन, द लॉंग रन बट नॉट द शॉर्ट रन. मग बोथ शॉर्ट रन अँड लॉंग रन आणि नायदर शॉर्ट रन नॉर लॉंग रन. तर मी प्रमाणानुसार परतवाचा नियम जो आहे तो कुठे लागू होतो हे तुम्हाला माहिती आहे. हे तर बघा, मी आत्ताच तुम्हाला मागच्या एका प्रश्नात सांगितलं होतं की रिटर्न्स टू स्केलचा संदर्भ नेहमी कशाशी आहे, दीर्घकालीन उत्पादनाशी आहे. ठीक आहे, दीर्घकालांची इथे शॉर्ट रन लिहिलं, इथे शॉर्ट रननी नाही, लॉंग रननी नाही, इथे दोघांचा संदर्भ दिला, तर इथे राईट आन्सर बनेल ऑप्शन बी. ठीक आहे, लॉंग रन मध्ये होतो पण शॉर्ट रन मध्ये होत नाही. शॉर्ट रन मध्ये कोण होतो, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन. ओके, सो ऑप्शन बी इथे राईट आन्सर राहील. The contribution of Koch-Douglas is relevant in context of dash. Theory of consumer behavior, theory of cost, theory of production आणि none of the above. ठीक आहे, तर Koch-Douglas याचे जे योगदान आहे ते कशाशी संबंधित आहे, वर्तनाच्या सिद्धांताशी नाही आहे, खर्चाच्या सिद्धांताशी नाही आहे, यांचं जे संदर्भ, यांचं जे योगदान आहे ते थ्योरी ऑफ प्रोडक्शनशी संबंधित आहे. ठीक आहे, Koch-Douglasनी काय दिलं आहे, प्रोडक्शन फंक्शन दिलेलं आहे. तर ऑप्शन सी इथे राईट आन्सर राहील. नेक्स्ट प्रश्न पाहू. Which among the following is an correct assumption of laws of diminishing marginal utility? Inconsistent price, changes in preferences, नंतर utility cannot be measured आणि homogeneous units. ठीक आहे, तर घटक सीमांत उपयुक्ततेच्या नियमाखाली कोणते गृहतके बरोबर आहेत? अस्थिर किंमत, नंतर पसंतीमध्ये बदल, उपयुक्तता मोजता येत नाही आणि आपला एक एजन्सी एक के. ठीक आहे,
तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा प्राइस एक असतो असा हा धरून चालतो, ठीक आहे. प्रिफरन्समध्ये बदल होत नाही हा धरून चालतो, तर पहिला दुसरा तर नाही होणार. युटिलिटीला मोजता येतं लॉ ऑफ युटिलिटी अनुसार, ठीक आहे. पण डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी अनुसार तुम्ही युटिलिटीला मेजर करतात, यांनी कॅन नॉट बी लिहिलाय तर हा नाही राहणार. युटिलिटी जे आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे की एकसारखे युनिट्स असतात, ठीक आहे. म्हणजे जर आईस्क्रीम खात आहे तर आईस्क्रीमच राहील, जर पुरणाच्या पोया खात आहे तर पुरणाच्या पोया राहील, ठीक आहे. जर आंब्याचा रस खात आहे तर आंब्याचा रसच राहील, ठीक आहे. तर ऑप्शन डी आपला राईट आन्सर होईल, होमोजिनियस युनिट्स. नंतर द लॉंग रन an economist use the phrase is characterized by at least one fixed factor of production, the law of variable proportion, the law of returns to scale आणि all inputs are being fixed. तर अर्थशास्त्राच्या ज्या अर्थेने हा शब्द वापरला जातो त्या अनुसार दीर्घ कालावधीचे वैशिष्ट्य खालील प्रमाणे कोणते आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. उत्पादनाच्या किमतीत एक स्थिर घटक, नंतर बदल्याच्या प्रमाणाचा नियम, नंतर प्रमाणानुसार परताव्याचा नियम आणि सर्व इनपुट निश्चित असणे. तर बघा लॉंग रन मध्ये जे आहे बघा यूज द फ्रेज लॉंग रन म्हटलंय ना, तर लॉंग रन मध्ये फिक्स तर राहणार नाही, तर चौथा येणार नाही, व्हेरिएबल प्रपोर्शन येणार नाही, ठीक आहे. नंतर आपला ॲटलिस्ट वन फिक्स्ड फॅक्टर नाही, इथे कोणताही फिक्स्ड घटक नसतो, इथे सर्व व्हेरिएबल असतात. तर इथे ऑप्शन सी द लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल आपला राईट आन्सर होईल. प्रमाणानुसार परताव्याचा नियम आपला राईट आन्सर इथे होईल. विच ऑफ द फॉलोइंग थिअरी ऑफ मॅनेजमेंट हॅज फोकस्ड ऑन इंटिग्रेशन ऑफ पीपल इन टू वर्क सिच्युएशन्स दॅट मोटिवेट्स देम टू वर्क टुगेदर टू अचीव प्रोडक्टिव्हिटी अँड सॅटिस्फॅक्शन. तर इथे म्हटलं आहे की खालीलपैकी कोणत्या व्यवस्थापनाचा सिद्धांताने लोकांना कामाच्या परिस्थितीत अशा प्रकारे एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे जे त्यांना उत्पादकता आणि समाधान मिळवण्यासाठी एकत्र काम करण्यास प्रवृत्त करते. तर बघा सायंटिफिक मॅनेजमेंट सगळ्यात जुना काळाचा होता, इथे फॅक्टरी मॅनेजमेंट पर्यंतच याची मर्यादा होती आणि यांनी लोकांपासून स्वस्तात कसं काम करायचं याच्यावर फोकस केला. ॲडमिनिस्ट्रेटिव्हनी आपले 14 तत्व दिले, तर हे पण इथे दिलं, कारण ब्युरोक्रेसीमध्ये तर अत्यंत सख्तता होती, औपचारिकता याच्यात भरपूर राहायची, तर हे पण इथे नाही होणार. जो ह्युमन रिलेशन अप्रोच म्हणजे एल्टन मायोचा जो सिद्धांत होता त्यांनी याच्यावर म्हटलं की बा लोकांना चांगले वर्किंग कंडिशन द्या, त्यांना कामासोबत व्यवस्थित एकत्रीकरण त्यांचं करा, ज्याच्या माध्यमाने तुमचंही काम होईल आणि ते कामासोबत जे आहे प्रोडक्टिव्हिटी आणि सॅटिस्फॅक्शन म्हणजे त्या लोकांचं समाधान सुद्धा राहील. ओके, सो ऑप्शन नंबर डी ह्युमन रिलेशन अप्रोच मानवी संबंध दृष्टिकोन आपला राईट आन्सर इथे राहील. नंतर दिलेलं आहे हुड अमंग द फॉलोइंग हॅज गिवन द कन्सेप्ट ऑफ फोर्स डिस्ट्रीब्युशन टेक्निक ऑफ अप्रेझल. तर खालीलपैकी कोणी मूल्यांकनाच्या सक्तीच्या वितरण तंत्रांची संकल्पना दिलेली आहे. डेव्हिड उर्विक, नंतर गॅरी डेस्लर, फ्रान्सिस गॅल्टन की जोसेफ स्टिफिन. तर विद्यार्थी मित्रांनो फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथड काय असते, इथे एक बेल शेप्ड अप्रेझल टेक्निक असते आणि इथे तुम्ही वेगळ्या वेगळ्या स्टेजेसवर काय करतात एम्प्लॉईला टाइम टू टाइम जे आहे ते अप्रेझ करतात, ठीक आहे. म्हणजे जसं व्हेरी गुड असतं, मग गुड असतं, मग न्यूट्रल असतं, मग बॅड असतं, व्हेरी बॅड असतं, तर अशासारखे वेगळे स्तर जे आहे ते इथे केलं जातं. तर ही जी टेक्निक आहे ती जोसेफ टिफिनद्वारे दिली गेली आहे. नंतर पाहू विच स्किल ऑफ इज युज्ड ॲट मिडल लेवल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे काय विचारलं आहे की मध्यम स्तर व्यवस्थापनाचा जो मध्यम स्तर असतो त्याच्यात कॅट्सची कोणती टेक्निक सर्वात कमी प्रमाणात वापरल्या जाते मध्यम स्तरावर. कन्सेप्च्युअल स्किल, टेक्निकल स्किल, ह्युमन स्किल. एक मिनिट समोर गेला काय, हा. तर इथे बघा, तर विद्यार्थी मित्रांनो इथे जो कॅट्सचा टेक्निक आहे तीन कौशल्य यांनी दिलेले आहे. एक संकल्पनात्मक, एक तांत्रिक आणि मानवी. संकल्पनात्मक सगळ्यात जास्ती जे आहे ते आपल्याला कुठे टॉपमध्ये दिसतं, टेक्निकल जे आहे ते लोअरमध्ये दिसतं, ठीक आहे. आणि नेक्स्ट जो आहे ह्युमन हे सर्वीकडे एकसारख्या प्रमाणात वापरताना दिसतं. तर इथे म्हटलं सगळ्यात कमी मध्यम स्तरावर तिन्ही कौशल्य म्हणजे चाहे तो कॉन्सेप्च्युअल असो, टेक्निकल असो, ह्युमन असो, सगळ्या तिन्ही कौशल्याला एकसारख्या प्रमाणात वापर केला जातो, ठीक आहे. ऑल टेक्निक्स ऑल स्किल्स ऑफ गिवन बाय रॉबर्ट कॅट्स आर युज्ड ॲट इक्वल प्रपोर्शन ॲट मिडल लेवल मॅनेजमेंट. तर याला लक्षात ठेवा, ठीक आहे. ऑप्शन डी इथे राईट आन्सर होईल. वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट हॅज ऑल द फॉलोइंग फीचर्स ॲक्सेप्ट. म्हणजे व्यवस्थापनातील कामगारांचा सहभागाची कोणते वैशिष्ट्य नाही आहे
हे तुम्हाला सांगायचं आहे. इट इन्व्हॉल्व सोशल अँड मेंटल इन्व्हॉल्वमेंट ऑफ वर्कर. नंतर वर्कर्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द मॅनेजमेंट. नंतर वर्कर टेक्स रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अकम्प्लिशमेंट ऑफ वर्क आणि वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट इज अ सेटलमेंट मेजर टू रिझॉल्व डिस्प्यूट इन अन इंडस्ट्री. तर बघा, यात कामगारांची सामाजिक आणि मानसिक औद्योगिक जी आहे ती समाविष्ट आहे. ठीक आहे, तर हे बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, नंतर व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीमुळे कामगार प्रभावित होतात. ठीक आहे, वर्कर आर इन्फ्लुएन्स बाय इन्फॉर्मेशन गिवन बाय मॅनेजमेंट. दिस इज ऑल्सो करेक्ट. सेकंड नाही होणार. नंतर वर्कर्स टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अकम्प्लिशमेंट ऑफ वर्क. ठीक आहे, तर कामाची जबाबदारी तर घेतील, हे पण नाही होणार. आता वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट इज अ सेटलमेंट मेजर. तर हे सेटलमेंट नाही आहे. विवाद टाळण्यासाठी किंवा भांडणं टाळण्यासाठी हे सेटलमेंट मेजर नाही आहे. वर्कर पार्टिसिपेशन मॅनेजमेंट आणि सामूहिक सौदेबाजी म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंग बोथ आर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन इंडस्ट्रियल डिस्प्यूट सेटलमेंट मशिनरी. ठीक आहे, तर जी विवाद सोडवण्याची मशिनरी आहे त्याच्या अनुसार, ठीक आहे, त्याच्या अनुसार वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट असो, चाहे कलेक्टिव्ह बार्गेनिंग असो, सामाजिक सौदेबाजी, दोन्ही काय आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे. ओके, सो ऑप्शन नंबर डी जो आहे तो आपल्या सेटलमेंट शब्दामुळे आपला चुकला आहे. ठीक आहे, सो ऑप्शन डी आपला इथे राईट आन्सर होईल. विच ऑफ द फॉलोइंग हॅज अ वर्टिकल फ्लो अँड इन्व्हॉल्व्स बोथ टास्क अँड व्हॅल्यू हाईक टू द एक्सटेंट जॉब डिझाईन, जॉब एनलार्जमेंट, जॉब इव्हॅल्युएशन, जॉब एनरिचमेंट. तर खालीलपैकी कशामध्ये उभ्या प्रवाहाचा समावेश आहे आणि त्यात कार्य व मूल्यामध्ये काही प्रमाणात समाविष्ट आहे. ठीक आहे, दोन्हीमध्ये वृद्धी होते. तर नोकरीची रचना तर इथे नाही येणार. ठीक आहे, नोकरीच्या रचनाच्या अंतर्गत दिलेली संकल्पना जरूर येईल, पण नोकरीची रचना नाही येणार. ठीक आहे, नोकरी मूल्यांकनमध्ये समोरच्या व्यक्तीला किती पगार द्यायचा हे तुम्ही ठरवता जॉब इव्हॅल्युएशनमध्ये. एनरिचमेंटमध्ये जे आहे तुम्ही व्हॅल्यू डिस्क्राईब करता. ठीक आहे, व्हॅल्यू एनहान्समेंट करतात आणि समोरच्या व्यक्तीला पदोन्नती, प्रमोशन वगैरे द्यायचं असेल तर दॅट कम्स अंडर द एनरिचमेंट. एनलार्जमेंटमध्ये तुम्हाला त्याचा बोरपणा कमी करण्यासाठी त्याच्यासारखे मिळता जुळतं कार्य जे आहे ते त्याला वाढवून देता. ओके, सो जॉब एनरिचमेंट जे आहे ते आपल्या राईट आन्सर होऊन जाईल. नोकरी समृद्धी. नेक्स्ट पाहू, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. एक्सटर्नल रिक्रुटमेंट एक्सक्लूड्स प्रमोशन. नंतर आपलं आहे इंटरनल रिक्रुटमेंट जे आहे, इंटरनल रिक्रुटमेंट इज टाइम कन्झ्युमिंग. ठीक आहे, नंतर ॲप्टिट्यूड टेस्ट आर नॉट युज्ड इन ऑल फर्म्स फॉर सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्स आर इनएक्सपेन्सिव्ह इन नेचर. बायस भरतीमध्ये पदोन्नती समावेश नाही. नंतर अंतर्गत भरती प्रक्रियेला वेळ लागतो. नंतर सर्वच कंपनीमध्ये आपल्या उमेदवारांचे निवडीसाठी अभियोग्यता चाचण्या ज्या आहे त्यांचा वापर केला जात नाही आणि कामाच्या जे आहे कामाच्या व्यतिरिक्त प्रशिक्षण पदभरती जी प्रसिद्धी जी आहे ही कमी खर्चात असतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एक्सटर्नल रिक्रुटमेंटमध्ये प्रमोशन येत नाही, हा विधान अगदी बरोबर आहे. ठीक आहे, इथे इन्क्लूड शब्द पाहिजे होता, चुकलं. इथे समाविष्ट आहे. ठीक आहे, इथे समावेश आहे असा पाहिजे होता. नंतर बघा, तर हा विधान तसा बरोबर आहे. ठीक आहे, आत्ताच्या परिस्थितीप्रमाणे बरोबर आहे. नंतर इंटरनल रिक्रुटमेंट इज टाइम कन्झ्युमिंग. नाही, टाइम कन्झ्युमिंग नाही आहे, ह्या टाइम सेव्हिंग आहे. ठीक आहे, कारण आतल्या आत भरती लवकर होते. ॲप्टिट्यूड टेस्ट आर नॉट युज्ड इन ऑल फॉर्म सिलेक्शन प्रोसेस. ठीक आहे, तर नॉट युज्ड जे आहे इन ऑल फॉर्म्स सिलेक्शन ऑफ, हे सुद्धा विधान जे आहे ते इथे बरोबर आहे. ठीक आहे, कारण ॲप्टिट्यूड टेस्ट सर्वीकडे वापरल्या जात नाही. आणि त्याच्यानंतर ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड जे आहे आर इनएक्सपेन्सिव्ह इन नेचर. नाही, ऑफ द जॉब ट्रेनिंगमध्ये जे आहे ते खर्च येतो. ठीक आहे, ऑफ द जॉब ट्रेनिंगमध्ये जे आहे ते अतिशय खर्च येतो, कारण तुम्हाला कामाच्या बाहेर संघटनाच्या बाहेर जाऊन प्रशिक्षण दिलं जातं. ठीक आहे, तर इथे दोन विधान आपले बरोबर आहे. तर तुम्ही जर ए निवडला असेल तरी बरोबर आहे, डी निवडला असेल तरी बरोबर आहे. ठीक आहे, तर इथे बघा ऑल फॉर्म्स लिहिलं आहे, त्यामुळे हे विधान जे आहे ते रॉंग आहे. ठीक आहे, आणि इंटरनल रिक्रुटमेंटला टाइम कन्झ्युमिंग म्हटलं तरी हे म्हटलं. ठीक आहे, विच अमंग द फॉलोइंग इज इथे फॉलोइंग पाहिजे इज नॉट द पार्ट ऑफ लेवल्स ऑफ कल्चर. ठीक आहे, खालीलपैकी कोणता प्रकार संस्कृतीच्या स्तरांचा भाग नाही. राष्ट्रीय संस्कृती, कर्मचारी संस्कृती,
व्यवसाय संस्कृती की संघटनात्मक संस्कृती आणि व्यवस्थापकीय संस्कृती. तर बघा, ऑर्गनायझेशनल कल्चर आणि ऑक्युपेशनल कल्चर हा संघटनात्मक संस्कृतीचा स्तर आहे. ठीक आहे. नॅशनल कल्चर हा सुद्धा संस्कृतीचा स्तर आहे. बिझनेस कल्चर हा सुद्धा संस्कृतीचा स्तर आहे. पण एम्प्लॉई कल्चर असा कुठलाही संस्कृतीचा स्तर नाही आहे. ठीक आहे. तर ऑप्शन बी आपल्या इथे राईट आन्सर राहील. नेक्स्ट प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑफ द जॉब ट्रेनिंग टेक्निक. तर खालीलपैकी कोणती कामाव्यतिरिक्त प्रशिक्षण तंत्र आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. प्रशिक्षण, नोकरीतील फेरबदल, नंतर शिकाऊ उमेदवारी आणि व्यवसाय खेळ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोचिंग हे ऑन द जॉब दिलं जातं. जॉब रोटेशन म्हणजे थोडा वेळ एक काम, दुसरा वेळ दुसरं काम. ठीक आहे. तर हा पण ऑफ द जॉब टेक्निक आहे. अप्रेंटाइसशिप म्हणजे जे डॉक्टर्स वगैरे सोबत वगैरे राहतात, तर हे पण हे आहे. हे तिन्ही ऑन द जॉब टेक्निक्स आहे. पण बिझनेस गेम्स म्हणजे जे उच्चस्तरीय लोक असतात त्यांची निर्णय घेण्याची शैली चांगली करायला, म्हणजे हाय डिसिजन मेकिंग ॲबिलिटी बिल्ड करण्यासाठी बिझनेस गेम्स जे आहे ते त्यांचे घेतल्या जातात आणि ही ऑफ द जॉब ट्रेनिंग टेक्निक आहे. ठीक आहे. तर ऑप्शन डी जो आहे बिझनेस गेम्स व्यवसाय खेळ आपला राईट आन्सर इथे राहील. व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ क्रायटेरिया लेड डाऊन बाय किलपॅट्रिक टू मेजर द इफेक्टिव्हनेस ऑफ ट्रेनिंग. ठीक आहे. म्हणजे प्रशिक्षणाची परिणाम करता मोजण्यासाठी किलपॅट्रिकनी मांडलेल्या निकषाचा योग्य क्रम कोणता आहे. रिक्वायरमेंट, लर्निंग बिहेवियर अँड रिझल्ट्स, नंतर रिएक्शन लर्निंग मॉडिफिकेशन अँड रिझल्ट्स, नंतर रिएक्शन लर्निंग बिहेवियर अँड आउटकम आणि रिएक्शन लर्निंग बिहेवियर अँड रिझल्ट्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे म्हणजे समोरच्या व्यक्तीची रिॲक्शनच तुम्हाला सांगेल की समोरच्या व्यक्तीने दिलेलं प्रशिक्षण किंवा घेतलेलं प्रशिक्षण कितपत सक्षम आहे. ठीक आहे. तर रिॲक्शन तर इथे नाही येणार. इथे रिॲक्शन येतं, मॉडिफिकेशन टप्पा नाही येणार. ठीक आहे. नंतर इथे आउटकम जे आहे ते इथे नाही येणार. इथे जो योग्य स्तर आहे, योग्य क्रम आहे तो रिॲक्शन, लर्निंग, बिहेवियर आणि रिझल्ट. ठीक आहे. म्हणजे प्रतिक्रिया, शिक्षण, वर्तन आणि परिणाम जे आहे हे आपल्याला योग्य क्रम इथे देतं. ऑप्शन नंबर डी जे आहे ते आपला राईट आन्सर आहे. असे क्रम लक्षात ठेवायचे. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इज कंपल्सरी फॉर फॉलोइंग एक्सक्लुडिंग डॅश. इफेक्टिव्ह एम्प्लॉई डेव्हलपमेंट और प्रोग्राम, नंतर बेस फॉर रिक्रुटमेंट, बेस फॉर सिलेक्शन पॉलिसी आणि बेस फॉर डिटरमाइनिंग वेजेस. खालीलपैकी डॅश वगळता मानव संसाधन नियोजन अनिवार्य आहे. प्रभावी कर्मचारी विकास कार्यक्रम, नंतर भरतीचा आधार, निवड धोरणांचा आधार आणि वेतन निश्चित करण्याचा आधार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा वापर जो आहे तो आपण एम्प्लॉई डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये यूज करतो. ठीक आहे. तर हे नाही होणार. रिक्रुटमेंटचा बेस आहे, सिलेक्शन पॉलिसीचा बेस आहे, पण वेज डिटर्मिनेशन म्हणजे वेतन किती निर्धारित करायचं हे आपल्याला नोकरीचं मूल्यांकन जॉब इव्हॅल्युएशन मध्ये सांगतं, हे HRP सांगत नाही. ओके. सो ऑप्शन डी जो आहे तो इथे राईट आन्सर इथे राहील. नंतर बघू, हु अमंग द फॉलोइंग इज अ लीडिंग रायटर इन कॉन्टिंजन्सी थ्योरी ऑफ लिडरशिप. नेतृत्वाच्या आकस्मिक सिद्धांताच्या खालीलपैकी कोण अग्रण्य लेखक आहे. जॉन वुडगॉन, नंतर रेन्सिस लिकट, रोजेट कॅन्टर की फ्रेड फिडलर. तर ज्या नेतृत्वाच्या शैलीला वर्तनात्मक शैली आणि परिस्थितीवर आधारित शैली दोन भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं आणि फ्रेड फिडलर हा व्यक्ती आहे ज्यांनी कॉन्टिंजन्सी थ्योरी जी आहे याच्यात खूप मोठा योगदान दिलं आहे. तर ऑप्शन डी फ्रेड फिडलर आपला राईट आन्सर इथे बनेल. The goal of dash is to focus on summarizing and explaining a specific set of data. Inferential statistics, descriptive statistics, predictive statistics, both A and B. तर डॅशचे उद्दिष्ट विशिष्ट डेटा संचाचा सारांश तयार करणे आणि त्याचे स्पष्टीकरण देणे यावर लक्ष केंद्रित करतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिस्टिक्सचे दोन प्रमुख हे असतात, शाखा असतात. एक असतात डिस्क्रिप्टिव्ह आणि एक असतं इन्फ्रेन्शियल. इन्फ्रेन्शियलमध्ये तुम्ही प्रिडिक्शन करता आणि जे आपल्या चाचण्या असतात टी टेस्ट, एफ टेस्ट, डेस टेस्ट वगैरे ते प्रिडिक्शन करता, म्हणजे पलीकडे काय होऊ शकतं हे इन्फ्रेन्शियलमध्ये येतं. ठीक आहे. आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्ही डेटाला समराईज करता आणि ते डेटा कशाशी संबंधित आहे हे सुद्धा स्पष्टीकरण देतात. तर ऑप्शन नंबर बी डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स जे आहे ते आपला राईट आन्सर बनेल. व्हॉट इज द करेक्ट फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द कोफिशियंट ऑफ रेंज. म्हणजे पल्ला गुणांक कोफिशियंट ऑफ रेंज मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते सूत्र योग्य आहे ते तुम्हाला सांगायचं आहे.
तर आता इथे काही लोक चूक करू शकता, लार्जेस्ट व्हॅल्यू -1 हे तर होणार नाही, स्मॉलेस्ट व्हॅल्यू मायनस लार्जेस्ट व्हॅल्यू हे पण होत नाही. इथे तुम्हाला रेंज नाही विचारली, इथे कोफिशियंट ऑफ रेंज विचारली आहे. ठीक आहे, तर पहिला जो फॉर्म्युला आहे तो रेंजचा आहे, लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट, पण कोफिशियंट विचारल्यामुळे लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू डिवायडेड बाय लार्जेस्ट व्हॅल्यू प्लस स्मॉलेस्ट व्हॅल्यू हे आपला राईट आन्सर बनेल ऑप्शन बी. ठीक आहे, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू डिवायडेड बाय लार्जेस्ट व्हॅल्यू प्लस स्मॉलेस्ट व्हॅल्यू, ऑप्शन नंबर बी इथे राईट आन्सर राहील. नेक्स्ट पाहू, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिमेट्रिकल सिरीज. सिमेट्रिकल सिरीज म्हणजे एक असं आहे जिथे मीन मोड मीडियन जे आहे ते तिन्ही बरोबर असतात. ठीक आहे, आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड बेल शेप्ड कर्व जे आहे ते पाहायला मिळतं, कुठल्याही प्रकारचे स्क्यूनेस जे आहे ते आपल्याला नाही राहत. तर इथे मी सांगायचं की मग कॅरेक्टरिस्टिक्स कोणतं सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशनचं नाही आहे, तर मीन मीडियन मोड तिन्ही एकत्र राहतील. ठीक आहे, नंतर फ्रिक्वेन्सी जे आहे ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड राहतील मोड पासून, हे पण बरोबर आहे. एक्स्ट्रीम क्वार्टाईल्स जे आहे आर एन इक्वल डिस्ट्रीब्युट फ्रॉम द मीडियन, म्हणजे मीडियन पासून जे आहे जे 2 क्वार्टाईल्स असतात ते दोन्ही एकसारख्या अंतरावर राहील. पण जो फ्रिक्वेन्सीज आहे ते आर द कर्व इज नॉट बेल शेप. ठीक आहे, जर सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये आहे तर तिथे कर्व बेल शेप्ड राहतो. ठीक आहे, इथे नॉट बेल शेप्डमुळे, नॉट शब्दामुळे हा विधान जो आहे तो चुकला आहे. ठीक आहे, तर एक घंटाकृती नाही, हे ऑप्शन बी आपला राईट आन्सर इथे राहील. पहिला विधान दिला आहे की मेजर्स ऑफ डिस्पर्सन आर बेस्ड ऑन द ॲव्हरेजेस ऑफ सेकंड ऑर्डर अँड द मेजर्स ऑफ स्क्यूनेस आर बेस्ड ऑन द ॲव्हरेजेस ऑफ द फर्स्ट ऑर्डर. आणि दुसरं दिलं आहे की डिस्पर्सन टेल्स अबाउट द डिस्पर्जल ऑफ ऑब्झर्वेशन्स around the central value and skewness tells about the dispersal of observations on either side of central value. तर विधान एक काय म्हणतो की विचलनाची मापे जी आहे दुसऱ्या क्रमाच्या सरसारीवर आधारित असतात आणि विषमतेची मापे जी आहे ते पहिल्या क्रमाच्या सरसारीवर आधारित असतात. आणि इथे दिलेलं आहे की विचलन हे जे आहे हे एक निरीक्षणाच्या माध्यमाने मूल्यभोवतीचा हिस्सा विस्तारबद्दल सांगतो आणि विषमता जी आहे ही मध्यवर्ती मूल्यमापनाचे दोन्ही बाजूनी होणाऱ्या निरीक्षणाचे विस्तृती किंवा विस्तारीबद्दल सांगते. तर हे बिलकुल बरोबर आहे. पहिला विधान जो आहे फर्स्ट ऑर्डरवर डिस्पर्सन असतो आणि सेकंड ऑर्डरवर स्क्यूनेस असतो, तर पहिला विधान बरोबर आहे. आणि डिस्पर्सनमुळे तुम्हाला सेंट्रल व्हॅल्यू पासून बाकीच्या व्हॅल्यूज किती दूर आहे हे कळतं, आणि स्क्यूनेसमध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व आपल्या जागेवरून कसा हललेला आहे, म्हणजे व्हॅल्यूज एका साईडला कशा गेल्या आहे ते तुम्हाला स्क्यूनेस सांगतात. तर इथे दोन्ही विधान जे आहे आपले करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग मेजर ऑफ कोरिलेशन इज ऑल्सो नोन ॲज प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन. तर इथे तुम्हाला सांगायचं आहे की सहसंबंधाचे कोणते माप जे आहे प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन म्हणूनही ओळखले जातात. तर आता नॉर्मली जे सगळ्यात पॉप्युलर आहे, लोकप्रिय आहे, ते आहे कार्ल पियर्सन कोफिशियंट ऑफ कोरिलेशन आणि स्पियरमॅनचा रँक कोरिलेशन. ठीक आहे, तर इथे प्रोडक्ट मुवमेंट कोरिलेशन जे आहे हे इतर नाव कोणाचं आहे, दॅट इज कार्ल पियर्सन कोफिशियंट ऑफ कोरिलेशन. ओके, सो ऑप्शन सी कार्ल पियर्सन कोफिशियंट ऑफ कोरिलेशन जे आहे ते आपला राईट आन्सर बनेल, कार्ल पियर्सनाचा सहसंबंध गुणांक. नेक्स्ट पाहू. विच ऑफ द फॉलोइंग आर द टेस्ट बेस्ड ऑन काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन. तर टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स फॉर पॉप्युलेशन व्हेरियन्स, नंतर टेस्टिंग ऑफ गुडनेस ऑफ फिट, नंतर टेस्टिंग ऑफ इंडिपेंडन्स ऑफ द टू ॲट्रिब्यूट्स आणि ऑल ऑफ द अबाव. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, चाय स्क्वेअर जो वितरण चाचणीवर आधारित आहे, तर बघा लोकसंख्या प्रसारणाची सार्थकता जी आहे चाचणी हे याच्यात येतं. ठीक आहे, नंतर योग्यतेची चाचणी करणे हे पण येतं, नंतर 2 गुणधर्माच्या स्वतंत्रतेची चाचणी करणे हे पण याच्यात येतं. तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व ऑल ऑफ द अबाव जे आहे तुमचा प्रिय ऑप्शन इथे राईट आन्सर बनेल. ठीक आहे, सर जो तेरा चक्कर है या दिल डूबा जाए आजा प्यारे पास हमारे काहे घबराए, चल क्वेश्चन पे आए. चलो हो गया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ नॉन रँडम सॅम्पलिंग. ठीक आहे, आता बघा या प्रश्नाला खालीलपैकी कोणते यादृच्छिक नसलेल्या नमुना निवड तंत्रकीचा भाग नाही. तर नॉट आणि नॉन. ठीक आहे, नॉट आणि नॉन हे आपल्या
कट करून द्यायचं. आता तुम्हाला बघा प्रश्न काय बनला की विच ऑफ द फॉलोइंग इज रँडम सॅम्पलिंग कोणती आहे. तर बघा ऑपॉर्च्युनिटी सॅम्पलिंग संधी नमुना ज्याला आपण कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग किंवा ग्रॅप सॅम्पलिंग सुद्धा म्हणतो, तर हा याचा भाग आहे नॉन कन्व्हिनियन्स. ठीक आहे, म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी आहे. इथे बायस सुद्धा असतो. ठीक आहे, कोटा सॅम्पलिंग एक जागा फिक्स करून दिली की मला बुवा फक्त जे आहे नागपूरचे लोक पाहिजे. ठीक आहे, तर कोटा सॅम्पलिंग एक फिक्स करून देतो आपण. ठीक आहे, स्नोबॉल सॅम्पलिंग म्हणजे एकापासून दुसरा, दुसरापासून तिसरा, तिसरापासून चौथा असं जातो. पण स्ट्रॅटिफाईडमध्ये काय होमोजिनियस ग्रुप असतात, त्याच्यातनं तुम्ही निवडून घेतात. ठीक आहे, मुलांचा, मुलींचा, बाळांचा आणि तिथे इकडून थोडं, इकडून थोडं, इकडून थोडं असं आपण सॅम्पल तयार करतो. तर स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग जो आहे हा आपला रँडम सॅम्पलिंग आहे. ठीक आहे, तर स्तरीकृत नमुना जे आहे ते आपल्या इथे राईट आन्सर राहील. नेक्स्ट पाहू, फॉर विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन मीन्स अँड व्हेरियन्स आर इक्वल. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. खालीलपैकी कोणत्या वितरणाचे माध्यक आणि वितरण समान असतात. सामान्य वितरण, पॉइझन वितरण, नंतर द्विपदी वितरण की निगेटिव्ह बायोनॉमियल वितरण. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, मीन आणि व्हेरियन्स जे आहे ते जर आपल्याला इक्वल पाहिजे तर ते आपल्याला पॉइझन डिस्ट्रीब्युशनमध्ये पाहायला मिळतात. तर ऑप्शन बी पॉइझन वितरण जे आहे ते आपल्या इथे राईट आन्सर राहील. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. ठीक आहे, खालीलपैकी कोणते नॉन पॅरामेट्रिक टेस्टचे उदाहरण आहे. इंडिपेंडेंट टी टेस्ट, एनोवा, नंतर मॅन विटनी यू टेस्ट, ऑल ऑफ द अबाव. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जे वेडेवाकडे नाव आहे ना का, जसं मॅन विटनी यू टेस्ट आहे. ठीक आहे, अजून वेगळे टेस्ट आहे. तर आपले जे मेन विटनी यू टेस्ट आहे हा इथे नॉन पॅरामेट्रिक आहे. ओके, सो ऑप्शन सी आपला राईट आन्सर जे आहे ते आपला राईट आन्सर राहील. नंतर विच ऑफ द फॉलोइंग मेजर ऑफ डिस्पर्सन इज प्रिफर्ड टू बी द बेस्ट. म्हणजे खालीलपैकी विचलनाचे कोणते माप जे आहे सर्वोत्तम मानले जाते. तर सर्वोत्तम मानलं जातं की मीन डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन, क्वार्टाईल डेव्हिएशन की ऑल ऑफ द अबव. ठीक आहे, तसं इथे जे आहे मानक आपलं स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहे, स्टँडर्ड डेव्हिएशनला सगळ्यात बेस्ट कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, मीन डेव्हिएशन तर तुम्ही मीन मोड मीडियन वरून काढता. ठीक आहे, तर याला तेवढं चांगलं मानलं जात नाही. क्वार्टाईल डेव्हिएशन ही तेवढं चांगलं मानलं जात नाही. ठीक आहे, आणि जर इथे तर तुम्हाला बेस्ट विचारलं ना, तर तुम्हाला इथे स्टँडर्ड डेव्हिएशन आपला राईट आन्सर बनेल. आणि हे स्टँडर्ड डेव्हिएशन दिलं कोणी आहे, कार्ल पियर्सन. ठीक आहे, एवढ्या संकल्पना दिल्या, याचं नाव कार्ल बियर्सन पाहिजे होतं. ठीक आहे, जाऊ दे. आणि इथे रेंज जे आहे, रेंज सगळ्यात कमी काय म्हणतात त्याला, सगळ्यात कमी इफेक्टिव्ह. ठीक आहे, प्रभावशील विचलनाचं हे आहे, म्हणजे बॅड म्हणता येईल. ठीक आहे, बेस्ट आहे ना. इथे वर्स्ट जर विचारलं तर रेंजच्या माध्यमाने तुम्हाला जास्त काही कळत नाही. तर ऑप्शन नंबर बी स्टँडर्ड डेव्हिएशन इथे राईट आन्सर होईल. हां, आता आले लॉचे इन लिगल एस्पेक्टचे. इन इंडिया निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट केम इन टू फोर्स इन द इयर डॅश 1861, 1881, 1871, 1981. तर बघा, तो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे ज्याच्यात आपण 3 महत्त्वपूर्ण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट जे आहे ते बघतो. प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक. तर हे 1881 मध्ये आला होता. ऑप्शन नंबर बी इथे राईट आन्सर राहील. DPINचं फुल फॉर्म विचारला आहे, तर हा LLP कायद्याशी संबंधित आहे. तर DPINची फुल फॉर्म होते डेझिग्नेटेड पार्टनर आयडेंटिफिकेशन नंबर. ठीक आहे, नियुक्त भागीदार ओळख क्रमांक जे आहे हे आपल्या DPINचा योग्य फुल फॉर्म आहे. नेक्स्ट पाहू, क्वांटम मेरिट मीन्स. तर असे जे ब्रिटिश काळाचे शब्द आहे यांचा अर्थ आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर ॲज मच ॲज अर्न, ॲज मच ॲज परफॉर्म, ॲज मच ॲज फाउंड आणि ॲज मच ॲज वर्कड. तर कमावलेल्या एक रकमे इतके, नंतर जेवढे केले. ठीक आहे, जेवढे सापडले आणि जेवढे काम केले. तर इथे आपला राईट आन्सर क्वांटम मेरिटचा अर्थ आहे ॲज मच ॲज अर्नड. ठीक आहे, तर जे कामात कमावलेल्या रकमे इतके जे आहे ते आपलं राईट आन्सर बनेल. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहू. द डॉक्ट्राईन ऑफ सिव्हिअर टम्टर इज गिवन इन सेक्शन डॅश अँड एम्प्लाईज डॅश. तर हे तुमचं सोगा म्हणजे वस्तू विक्रीचा कायदा, सेल ऑफ गुड्स ऍक्टशी संबंधित आहे. खरीददाराने सावध राहावे हा सिद्धांत कलम डॅश मध्ये दिलेला आहे आणि त्यातून सूचित होते.
15 लेट द सेलर बी वेअर, ठीक आहे, लेट द बायर बी वेअर 16, नंतर 18 लेट द सेलर टेक केअर ऑफ बायर्स इंटरेस्ट आणि 17 लेट द बायर्स क्लेम डॅमेजेस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिअर टर्म म्हणजे काय की वस्तू विकत घेताना जो गिराईक आहे त्यांनी बिलकुल सावध राहावे. तर इथे विक्रेता शब्द आहे, ठीक आहे, इथेही विक्रेता शब्द आहे आणि इथे खरीददारांनी नुकसान भरपाईचा दावा करू द्या, तर हे पण इथे होणार नाही. इथे राईट आन्सर आपला बनेल की ऑप्शन नंबर बी, सेक्शन 16 लेट द बायर बी वेअर, ठीक आहे, कलम 16 खरीददाराने सावध राहावे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कपडे घ्यायला जात आहे, तुमचा नंबर समजा 36 आहे, तर 36च घ्या, 36च्या जागी 38 घेऊ नका, कारण मग तो ढिला होऊन जाईल, है ना. सो घेताना जर त्यांनी पॅक जरी केला आहे तर पिशवीत टाकल्यानंतर तुम्हाला एकदा चेक करून घ्यायला. समजा चप्पल जरी घेत आहे कोणाला मारायला किंवा काही इतर करायला घालायला, तर नंबर कोणता पाहिजे हे आपण व्यवस्थित लक्ष देऊन घ्यायचं. ओके. आणि क्वांटिटी जरी घेत आहे तरी ती चेक करून घ्यायची. ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपला राईट आन्सर बनेल. कंपनी शुड फाईल अ प्रोस्पेक्टस इन केस ऑफ कन्वर्जन ऑफ प्रायव्हेट कंपनी इनटू अ पब्लिक कंपनी विथ इन डॅश फ्रॉम द डेट ऑफ रिझॉल्युशन. म्हणजे खाजगी कंपनीने एखादं रिझॉल्युशन पास केलंय की तिला सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतर झालं, तर कंपनीने ठरावाच्या तारखेपासून किती दिवसांमध्ये माहिती पत्रक जे आहे ते दाखल करावे लागतं. तर माहिती पत्रक जे आहे कंपनीला 30 दिवसाच्या आत जे आहे ते दाखल करणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर रिझॉल्युशन पास करण्याच्या डेटपासून जे आहे पब्लिक प्रोस्पेक्टस जाहीर करणे जे आहे ते आवश्यक आहे इन विदिन 30 days. ऑप्शन ए विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट पाहू, द फर्स्ट इंडियन स्टेट दॅट इंट्रोड्यूस द लॉ ऑफ RTI. RTI म्हणजे माहितीचा कायदा. तर राईट टू इन्फॉर्मेशन जे आहे हे 2005 मध्ये आलं होतं आणि माहितीचा अधिकार कायदा जो आहे हा तामिळनाडूमध्ये सर्वात पहिले लागू करण्यात आला होता. ओके. सो ऑप्शन ए तामिळनाडू जे आहे ते आपला राईट आन्सर राहील. वेन कॅन अन अनपेड सेलर एक्साइज द राईट ऑफ रिसेल ऑफ द गुड्स. म्हणजे ज्या विक्रेत्याने पैसे मिळालेले नाही तो वस्तूंचा पुनर्विक्रीचा हक्क विक्रेता कधी वापरू शकतो हे तुम्हाला सांगायचं आहे. वेन द बायर हॅज नॉट रिफ्यूज द एक्सेप्टन्स ऑफ डिलिव्हरी, नंतर वेन द गुड्स आर नॉन ड्युरेबल, नंतर वेन द सेलर डायज नॉट एक्सप्रेसली रिझर्व द राईट आणि ऑल ऑफ द अबव. तर जेव्हा खरीददाराने डिलिव्हरी स्वीकारण्यात नकार दिलेला नाही, ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्ही त्या वस्तूचं पुनर्विक्री करू शकत नाही. ठीक आहे. जेव्हा विक्रेता मरण पावतो तर अशा केसमध्ये पुनर्विक्री जी आहे ती करता येत नाही. ठीक आहे, कारण आपल्याला स्पष्टता नसते. तर पुनर्विक्री जे आहे मुख्यतः विक्रेत्याद्वारे तेव्हा केले जाते जेव्हा ते गुड्स काय पेरिशेबल आहे. ठीक आहे, म्हणजे जास्त दिवस ते टिकत नाही. अशा केसमध्ये जर गिरायकाकडनं पैसे नाही मिळाले आणि विक्रेत्याने जप्त केले तर तो काही दिवसात त्याला विकून टाकतो. ऑप्शन नंबर बी आपल्या इथे राईट आन्सर राहील. नेक्स्ट पाहू, व्हॉट इज द कार्टेल अंडर द कॉम्पिटिशन ऍक्ट 2002. म्हणजे स्पर्धा कायदा 2002 मध्ये कार्टेल म्हणजे काय, तर अ फॉर्मल अग्रीमेंट अमंग फर्म्स टू फिक्स प्राइस आउटपुट, नंतर जॉईंट व्हेंचर टू इनोव्हेट टेक्नॉलॉजी, नंतर अ बिझनेस स्ट्रॅटेजी टू डायव्हर्सिफाय प्रोडक्ट्स आणि अ ग्रुप ऑफ गव्हर्नमेंट एंटरप्राइजेस. तर कार्टेल हे कधी सरकारी उपक्रमांचा समूह नाही आहे. ठीक आहे. उत्पादनांमध्ये विविधता आणण्याची व्यवसाय रणनीती जी आहे यालाही आपण कार्टेल म्हणत नाही. कार्टेलमध्ये काय, किमती किंवा उत्पादन निश्चित करण्याची कंपन्यांमध्ये झालेल्या औपचारिक करार जे आहे याला आपण कार्टेल म्हणतो. तर फॉर्मल अग्रीमेंट अमंग द फर्म्स टू फिक्स प्राइसेस ऑर आउटपुट जे आहे हे आपल्या इथे राईट आन्सर राहील. ठीक आहे. नंतर पाहू, वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. हे आपले IPR जे आहे पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट वगैरे याच्याशी संबंधित आहे. तर विपोची स्थापना कधी करण्यात आली होती, जागतिक बौद्धिक संपदा जी आहे ही कधी स्थापना करण्यात आली होती, तर वर्ष जे आहे ते याचं 1967 आहे, पण याचा जो डेट आहे तो 14 जुलै आहे. ठीक आहे. तर 14 जुलै 1967 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 14 जुलै 1967 इज द राईट आन्सर. ओके. Under which section of the Information Technology Act of 2000 updated in 2008 stealing any digital asset or information is considered as cyber crime. म्हणजे 2008 मध्ये सुधारित केलेल्या माहिती तंत्रज्ञान कायदा 2000
च्या कोणत्या कलमात अंतर्गत कोणतीही डिजिटल मालमत्ता किंवा माहिती चोरण्याचा हा सायबर गुन्हा जो आहे तो मानला जातो? तर 65, 65D, 67 की 70? तर याच्यात दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही एखादं डिजिटल ॲसेट किंवा इन्फॉर्मेशन जी आहे ती चोरी करता तर त्याला सायबर क्राईम जे आहे ते सेक्शन आपला 65Dच्या अंतर्गत मानलं जातं. ओके, तर इथे ऑप्शन बी 65D जे आहे ते आपल्या इथे राईट आन्सर राहील. इन विच इयर डेबिट कार्ड वॉज इंट्रोड्यूस्ड? आता बँकिंगमध्ये आलो आपण, तर डेबिट कार्ड कोणत्या वर्षी इंट्रोड्यूस करण्यात आला होता? तर डेबिट कार्ड जो आहे तो 1966 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला होता. ठीक आहे, ऑप्शन डी 1966 सुद्धा राईट आन्सर. मग दिलेलं विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट इन कंटेक्स्ट ऑफ सिडबी, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया? तर सिडबीच्या संदर्भात कोणता विधान जो आहे तो चुकीचा आहे हे आपल्याला सांगायचं आहे. स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया वॉज सेटअप इन होली ओन सबसिडरी ऑफ IDBI, बिलकुल बरोबर आहे. सिडबी हॅज टेकन ओव्हर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्मॉल फंक्शनिंग ऑफ IDBI. ठीक आहे, तर एक छोट्या स्वरूपात IDBIचं जे काम आहे ते सिडबीद्वारे केलं जात आहे. सिडबी हेडक्वार्टर इन लखनौ, हे पण बरोबर आहे. आणि सिडबी वॉज स्टॅब्लिश्ड इन 1991. ठीक आहे, तर हा विधान जो आहे तो चुकीचा आहे. सिडबीची स्थापना जी आहे ती 91 मध्ये करण्यात आली नव्हती. ओके, सो ऑप्शन नंबर डी आपला राईट आन्सर राहील. विच अमंग द फॉलोइंग इज कमिटमेंट विच ऑफ द फॉलोइंग कमिटीज और कमिशन्स वॉज रिकमेंडेड फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना केली पाहिजे अशा कोणत्या समितीनी किंवा कोणत्या कमिशननी सांगितलं होतं? ते कोठारीचं तर आपण हायर एज्युकेशनमध्ये बघतो, हे तर नाही येणार. ठीक आहे, तर इथे रंगराजन आणि घोष पण नाही येणार. इथे हिल्टन यंग कमिशन होता ज्यांनी RBIची स्थापना करावी असं रिकमेंडेशन जे आहे ते दिलं होतं. तर ऑप्शन बी हिल्टन यंग कमिशन जे आहे ते आपलं राईट आन्सर राहील. विच अमंग द फॉलोइंग आर द सबसिडरीज ऑफ RBI? ठीक आहे, खालीलपैकी कोणते RBIचे सबसिडरीज आहे? अरे इथे दोन्ही इंग्लिशमध्ये आलं का? ठीक आहे, समजून जा. तर बघा, DICGC, नॅशनल हाऊसिंग बँक, BRMPL आणि नाबार्ड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल हाऊसिंग बँक आणि नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट हे पूर्वी होत्या, आता नाही आहे. आता या दोनच सबसिडरी आहे. DICGC म्हणजे जे इन्शुरन्स जी आहे आपल्या डिपॉझिटरीची गॅरंटी देते, आणि BRMPL त्याच्या अंतर्गत नोट पब्लिश केले जातात. हेच दोन जे आहे ते याच्यात येतात. तर पहिला ऑप्शन नंबर ए 1 and 3 आपला राईट आन्सर बनेल. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डेव्हलपमेंट बँकिंग इन्स्टिट्यूशन? तर डेव्हलपमेंट बँकिंग इन्स्टिट्यूशन कोणतं आहे? IDBI, IFCI, एक्झिम, ICICI. खालीलपैकी कोणते विकास बँकिंग संस्था नाही? तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला IDBI आहे, IFCI आहे, ICICI जो आहे तो नाही आहे, सॉरी तोही आहे, पण एक्झिम म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक हा काही डेव्हलपमेंट बँकिंग इन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत येत नाही. ठीक आहे, हा फॉरेन बँकच्या अंतर्गत येतो. नंतर ॲडव्हान्स विच रिमेन NPA, ठीक आहे, नॉन परफॉर्मिंग असेट अप टू अ पिरियड ऑफ 12 months इज कॉल्ड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण NPA ला 3 भागांमध्ये वर्गीकरण करतो. एक असतो सबस्टँडर्ड, ठीक आहे, एक असतो डाऊटफुल आणि तिसरा असतो लॉस. ठीक आहे, तर इथे बघा, जर समजा 12 महिन्याच्या अंतर्गत कोणी तुमचे पैसे परत नाही करत आहे, तर इथे 12 महिन्याच्या अंतर्गत जर पैसे परत नाही करत आहे तर याला आपण काय म्हणतो? सबस्टँडर्ड असेटमध्ये जे आहे हे कॅटेगराईज होतं. स्टँडर्ड असेट असा कोणताही भाग याचा नाही आहे. लॉसमध्ये म्हणजे काय, जर समोरचा व्यक्ती देतच नाही आहे, आणि स्टँडर्ड म्हणजे डाऊटफुलमध्ये ते येतात जे पैसे द्यायला पहिला इन्स्टॉलमेंटच द्यायला 12 महिन्यापेक्षा जास्त वेळ लावतात. ओके, सो ऑप्शन ए सबस्टँडर्ड असेट आपला राईट आन्सर बनेल. वेन RBI रिड्युसेस द CRR इट रिझल्ट्स इन टू इन्क्रीज इन लेंडेबल रिसोर्सेस, नंतर डिक्रीज इन लेंडेबल रिसोर्सेस, इन्क्रीज इन मनी सप्लाय आणि डिक्रीज इन मनी सप्लाय. तर जेव्हा RBI जो आहे CRR कमी करतो तर तेव्हा काय होतो हे आपल्याला सांगायचं आहे. कर्ज देणे योग्य संसाधनामध्ये वाढ, कर्ज देणे योग्य संसाधनांमध्ये घट, नंतर पैशाचा पुरवठा वाढावा आणि पैशाचा पुरवठा कमी करणे. तर जेव्हा RBI जे आहे तो CRR कमी करतो तर स्वाभाविकशी गोष्ट आहे की आपला जो मनी सप्लाय आहे
तो वाढेल, ठीक आहे, मनी सप्लाय वाढेल आणि प्लस आपले लेंडेबल रिसोर्सेस जे आहे हे सुद्धा वाढेल. ओके, पण डिक्रीज वाले 2 पॉईंट जे आहे ते इथे येणार नाही. नेक्स्ट पाहू, विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज आर मेनली रिलेटेड टू विच ऑर्गनायझेशन. म्हणजे खालील दिलेले आपले जे उपक्रम आहे ते कोणत्या याची संबंधित आहे. मायक्रो फायनान्स, रूरल फायनान्स, सेल्फ हेल्प ग्रुप आणि कोऑपरेटिव्ह बँक फायनान्स. तर हे सूक्ष्म वित्त, ग्रामीण वित्त, नंतर स्वयं सहाय्यक गट आणि सहकारी बँक वित्त पुरवठा. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक हिंट दिली असेल, ग्रामीण वित्त. याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की हे आरबीआयचा तर भाग नाही आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचाही भाग नाही, ऑल ऑफ द अबव पण येणार नाही, हे नाबार्डशी संबंधित आहे. ठीक आहे, मायक्रो फायनान्स, रूरल फायनान्स आणि सेल्फ हेल्प ग्रुप जे आहे दीज आर रिलेटेड टू नाबार्ड. ठीक आहे, नाबार्डचं हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबई. हा, अंडर रायटिंग, ट्रान्सफर ऑफ फंड्स, नंतर ओव्हरड्राफ्ट आणि रिकरिंग डिपॉझिट. तर इथे आणि इकडे दिलंय प्रायमरी फंक्शन, ग्रांटिंग ॲडव्हान्स, युटिलिटी फंक्शन आणि एजन्सी फंक्शन. तर इथे बघा की सगळ्यात सोपं याला बनवण्याचं ट्रिक आहे की ओव्हरड्राफ्टला पकडायचं. ओव्हरड्राफ्ट म्हणजे ॲडव्हान्समध्ये पैसे मिळतात है ना, पैसे नसतानाही ॲडव्हान्समध्ये दिले जातात, ज्याला आपण नंतर परत करतो. तर सीचं 2 होईल. सीचं 2 कुठे आहे? इकडे आहे का? हां, तर बघा सीचा 2 वाला एकच ऑप्शन आहे, दॅट इज ऑप्शन बी. तर ऑप्शन बी आपला राईट आन्सर बनेल. अंडर रायटिंगमध्ये काय, हे एक एजन्सी फंक्शन आहे, म्हणजे हे लोक गॅरंटी घेतात की बा तुमचे उरलेल्या गोष्टी सगळं शेअर्स वगैरे विकवून दिले जातील. ठीक आहे, नंतर जर पाहता तर तिसरं आपला ट्रान्सफर ऑफ फंड्स जे आहे, ट्रान्सफर ऑफ फंड्स काय, युटिलिटी फंक्शन आहे. ठीक आहे, ओव्हरड्राफ्ट आपला ग्रांटिंग फंक्शन आहे. ठीक आहे, आणि प्लस रिकरिंग डिपॉझिट जे आहे हे प्रायमरी फंक्शन्स आहे. ओके, सो ऑप्शन नंबर बी आपला इथे राईट आन्सर बनेल. आता IRDAI म्हणजे IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, याची स्थापना कधी झाली होती? 19 एप्रिल 2000, 19 एप्रिल 1999, नंतर 16 जून 2001 आणि 19 सप्टेंबर 2000. तर याची तारीख लक्षात ठेवा. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, जी एक फायनान्शियल रेग्युलेटर आहे, याची स्थापना जी आहे ती 19 एप्रिल 2000 मध्ये झालेली होती आणि याचा हेडक्वार्टर जे आहे ते कुठे आहे? हैदराबादला आहे. ओके, हैदराबाद चिकन बिर्याणी मध्ये इथे हेडक्वार्टर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन कंटेक्स्ट ऑफ वेल्थ मॅक्सिमायझेशन. ठीक आहे, आता व्यवसाय वित्तकडे आलेलो आहे की महत्तम करण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, ठीक आहे, इन्क्रीजिंग मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर, सेकंडरी गोल ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट आणि इन्व्हॉल्व्स प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे, तर इथे बघा की ट्रू इन कंटेक्स्ट ऑफ वेल्थ मॅनेजमेंट. तर वेल्थ मॅनेजमेंटमध्ये वेल्थ मॅक्सिमायझेशन टाइम व्हॅल्यू ऑफ मनीला कन्सिडर करतं, बिलकुल करतं. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर जे आहे हे पण इथे वाढवलं जातं. ठीक आहे, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट हे पण याच्यात येतं, पण हे प्रायमरी गोल आहे. ठीक आहे, सेकंडरी गोल नाही आहे, हे काही दुय्यम ध्येय नाही आहे, हे प्राथमिक ध्येय आहे. ठीक आहे, किंवा प्राथमिक उद्दिष्ट आहे. तर त्याच्यामुळे सेकंड ऑप्शन सी आपला इथे राईट आन्सर बनेल. सेकंडरी गोल ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, वित्तीय व्यवस्थापनाचे दुय्यम उद्दिष्ट जे आहे ते आपलं राईट आन्सर बनेल. अ प्रोजेक्ट्स प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ द डॅश ऑफ अ प्रोजेक्ट्स फ्युचर कॅश फ्लोज टू द प्रोजेक्ट्स. प्रेझेंट व्हॅल्यू इनिशियल कॅश आउटले, नंतर नेट प्रेझेंट व्हॅल्यू इनिशियल कॅश आउटले, नंतर प्रेझेंट व्हॅल्यू डिप्रेशिएबल बेसिस आणि नेट प्रेझेंट व्हॅल्यू डिप्रिशिएबल बेसिस. एखाद्या प्रकल्पाच्या नफा निर्देशक हा प्रकल्पाच्या भविष्यातील रोख प्रवाहांचे प्रकल्पाच्या एकूण रोख प्रवाहांशी असलेल्या गुणोत्तरशी संबंधित असतो. तर इथे वर्तमान मूल्य, प्रारंभिक रोख खर्च, निव्वळ वर्तमान मूल्य, प्रारंभिक रोख खर्च, नंतर वर्तमान मूल्य, घसारापत्र आधार आणि निव्वळ वर्तमान मूल्य, घसारापत्र आधार. तर हे दोन्ही डेप्रिशिएबल वाले हे तर इथे नाही राहणार. तर इथे जे आहे आपला राईट आन्सर येतं नेट प्रेझेंट व्हॅल्यू टू इनिशियल कॅश आउटले. ठीक आहे, इथे नेट प्रेझेंट व्हॅल्यू मोस्ट अप्रोप्रिएट असल्यामुळे आपण ऑप्शन बी जे आहे ते कन्सिडर करतो आहे. मग इथे दिलंय इन कंटेक्स्ट ऑफ एन ऑपरेटिंग लीज ऑल कॉस्ट आर बिअर्ड बाय द लेसी. ठीक आहे, आणि दिलं आहे इन कंटेक्स्ट ऑफ फायनान्शियल लीज असेट विच इज बिंग युज्ड ॲट लीज इज जनरली मेंटेन्ड बाय द लेसर. विधान एक काय म्हणतो, ऑपरेटिंग लीजच्या संदर्भात सर्व खर्च जो आहे तो भाडेकरूद्वारे उचलले जातात नाही.
ठीक आहे. नंतर वित्तीय भाटेपट्ट्याच्या संदर्भात भाटेपट्ट्यावर वापरलेल्या नाण्याच्या मालमत्ताची देखभाल जी आहे ती सामान्यतः भाटेपट्ट्या देणाऱ्याद्वारे केली जाते. तर इथे दोन्ही विधान जे आहे ते पूर्णपणे उलटे लिहिलेले आहे. जेव्हा आपण ऑपरेटिंग लीजची गोष्ट करतो तर ऑपरेटिंग लीजमध्ये लीज घेणारा व्यक्ती खर्च नाही करत. इथे जो व्यक्ती लीजवर देत आहे असेट, ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल हा ए आहे आणि हा बी आहे, ठीक आहे. एनी बीला किंवा बीनी ए कडून सामान घेतलेलं आहे, ठीक आहे, बीनी ए कडून सामान घेतलेलं आहे वापरण्यासाठी. तर जर समजा मशीनमध्ये काही फॉल्ट आला तर दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते ए द्वारा केलं जाईल. कुठे? ऑपरेटिंग लीजच्या संदर्भात. हेच जर समजा फायनान्शियल लीज आहे, एनी आपल्या असेट बीला दिला आहे वापरण्यासाठी, तर फायनान्शियल रिस्कमध्ये काय राहतं? फायनान्शियल रिस्कमध्ये जो मशीनला मेंटेन करण्याचं काम जे आहे ते लेसी म्हणजे जो व्यक्ती वापरतो आहे त्यालाच करावं लागतं. ओके. तर इथे लेसर शब्द असल्यामुळे हा चुकला आणि इथे लेसी शब्द असल्यामुळे हा चुकला. कारण ऑपरेटिंग लीजच्या संदर्भात लेसर शब्द पाहिजे आणि इथे फायनान्शियल लीजच्या संदर्भात लेसी शब्द पाहिजे. ओके. तर इथे दोन्ही विधान जे आहे ते आपले चुकीचे आहे. Dividend irrelevance argument of Modigliani-Miller model is based on hedging, issue of debenture, liquidity, arbitrage. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मॉडेलच्या मध्ये लाभांश असंबंधिततेचा मुक्तिवाद यावर आधारित कोणता आहे? कशावर आधारित आहे? आर्बिट्रेजवर आधारित आहे. आर्बिट्रेज म्हणजे अतिशय भारी लोक असतात हे, म्हणजे हलकट प्रवृत्तीचे, म्हणजे असेट्स जिथे सिक्युरिटी स्वस्तात मिळते तिथे तिकडून घेतात आणि नंतर दुसऱ्या बाजारात जिथे किंमत जास्त आहे तिकडे जाऊन विकून टाकतात. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर डी आर्बिट्रेज जे आहे हे इथे लक्षात ठेवा. मॉडेल अतिशय महत्त्वपूर्ण आहे, चाहे डिव्हिडंडच्या संदर्भात असो, चाहे भांडवली संरचना कॅपिटल स्ट्रक्चरच्या कंटेक्स्टमध्ये असो. मॉडेल मिस करायचा नाही. नंतर एबीसी एनालिसिस, वॉल्टर मॉडेल, कॅपिटल रेशनिंग आणि नेट ऑपरेटिंग इन्कम. तर डिव्हिडंड डिसिजन, कॅपिटल बायटिंग डिसिजन, कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन की वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता वॉल्टर मॉडेल जो आहे तो लाभांशच्या संदर्भात आहे. ठीक आहे. तर बीचा 1 पाहिजे. बीचा 1 आपल्याला 3 ठिकाणी दिसत आहे, तर आपल्याला पलीकडेही जावं लागेल. कॅपिटल रेशनिंग जे आहे हे आपल्याला कॅपिटल बजेटिंगशी संबंधित आहे. ठीक आहे. तर डीचा कोण झाला पाहिजे? डीचा 2 झाला पाहिजे. डीचा 2 जो आहे आपला सीचा जो आहे 2 व्हायला पाहिजे. सीचा 2 कुठे आहे? हाही 2 जागी आहे बदमाश लेखाचा. एबीसी अनालिसिस जो आहे ते पहिल्याचा काय 4. ठीक आहे. ऑलवेज बेटर कंट्रोल जी आहे ही वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट टेक्निक आहे. तर इथे 4 जे आहे ते फक्त एकाच जागी दिसत आहे. तर ऑप्शन नंबर सी आपला राईट आन्सर बनेल. म्हणजे एबीसी अनालिसिस जाईल वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट बरोबर, वॉल्टर मॉडेल जाईल डिव्हिडंड डिसिजन बरोबर, कॅपिटल रेशनिंग जाईल कॅपिटल बायटिंग डिसिजन बरोबर आणि नेट ऑपरेटिंग इन्कम हे जाईल कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन बरोबर. ओके. सो ऑप्शन नंबर सी इथे राईट आन्सर बनेल. डेट फायनान्सिंग इज चीपर सोर्स ऑफ फायनान्स. म्हणजे कर्ज जे आहे हा सर्वात स्वस्त वित्त पुरवठ्याचा स्रोत आहे. का बरं? टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, रेट ऑफ इंटरेस्ट, नंतर टॅक्स डिडक्टिबिलिटी ऑफ इंटरेस्ट की डिव्हिडंड्स आर नॉट पेएबल टू लेंडर्स. तर इथे विद्यार्थी मित्रांनो जो डेट फायनान्सिंग आहे तो याच्यासाठी हे असतो कारण तिथे तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो. तर टॅक्स डिडक्टिबिलिटी ऑफ इंटरेस्ट व्याजाची कर वजावट जे आहे ते आपल्या इथे राईट आन्सर बनेल. नेक्स्ट बघू. द प्रोडक्ट ऑफ ऑपरेटिंग अँड फायनान्शियल लीज इज कॉल्ड एज सुपर लिव्हरेज, कंबाईंड लिव्हरेज, कंपोजिट लिव्हरेज, ऑल ऑफ द अबाव. तर कार्यकारी आणि एकत्रित लिव्हरेजच्या गुणाकाराला काय म्हणतात? तर बघा ओएल आणि फायनान्शियल लिव्हरेजच्या प्रोडक्टला मेनली कंबाईंड लिव्हरेज म्हटलं जातं. ठीक आहे. पण हे जे कंबाईंड लिव्हरेजचे इतर नावंही इथे दिलेले आहे. कंबाईंड लिव्हरेज सुपर लिव्हरेज म्हणतात, कंपोजिट लिव्हरेजही म्हणतात. म्हणून ऑल ऑफ द अबाव वरील सर्व इथे तुमचा राईट आन्सर राहील ऑप्शन डी. नेक्स्ट बघू. विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ कंबाईंड लिव्हरेज. तर कंबाईंड लिव्हरेज ची डिग्री काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरलं जातो? पर्सेंटेज चेंज इन ईबीटी बाय पर्सेंटेज इन ईबीआयटी हे नाही होणार. पर्सेंटेज चेंज इन ईपीएस अपॉन पर्सेंटेज चेंज इन सेल्स. ठीक आहे. तर हा याचा फॉर्म्युला आहे. इथे पण ईबीआयटी बाय सेल्स दिला आहे तर हे नाही होणार आणि नन ऑफ द अबावचा प्रश्नच नाही कारण ऑप्शन बी आपला राईट आन्सर आहे. कंबाईंड लिव्हरेजची डिग्री काढण्यासाठी पर्सेंटेज चेंज इन ईपीएस डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन सेल हा आपला सूत्र वापरला जातो. ऑप्शन बी आपला राईट आन्सर इथे राहील. विच कॉम्बिनेशन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द अझम्पशन ऑफ
मोदिग्लानी मिलर अप्रोच फॉर डिव्हिडंड डिसिजन इनअप्रोप्रिएटली. म्हणजे चुकीचे ग्राहक कोणते आहे MM मॉडेलचे हे तुम्हाला सांगायचं आहे. कॅपिटल मार्केट इज परफेक्ट, डिव्हिडंड डिसिजन फॉलोज द डिव्हिडंड पॉलिसी, नंतर रॅशनल इन्व्हेस्टर आणि कॉर्पोरेट टॅक्सेस डू एक्झिस्ट. तर बघा आपला जो MM मॉडेल आहे, MM मॉडेलमध्ये रॅशनल इन्व्हेस्टर असतो. ठीक आहे, कॅपिटल मार्केट जे आहे ते सुद्धा परफेक्ट असतं. तर पहिला तिसरा तर येत नाही. ठीक आहे, तर पहिला काढून टाका. ठीक आहे, आणि इथे तिसरा दिलाय हाही काढून टाका. ठीक आहे, तर डिव्हिडंड डिसिजन्स जे आहे ही डिव्हिडंड पॉलिसी नाही फॉलो करत, हे इन्व्हेस्टमेंट पॉलिसी फॉलो करतात. तर दुसरा नाही येणार. ठीक आहे, आणि दुसऱ्याचा पार्टनर कॉर्पोरेट टॅक्सेस इथे एक्झिस्ट करत नाही. इथे डू एक्झिस्ट मध्ये अस्तित्वात असतात झालं. त्याच्यामुळे ऑप्शन बी 2-4 आपला इथे राईट आन्सर बनेल. The term retention ratio is associated with dash. वॉल्टर मॉडेल, गॉर्डन मॉडेल, लिंटर मॉडेल की MM मॉडेल. रिटेन्शन रेशिओ जो आहे ही संज्ञा कशाशी संबंधित आहे, तर ही संज्ञा जी आहे गॉर्डन मॉडेलशी संबंधित आहे. ठीक आहे, G=BR म्हणजे गॉर्डन मॉडेलशी हे संबंधित आहे. तर ऑप्शन बी गॉर्डन मॉडेल आपला राईट आन्सर बनेल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल, सकारात्मक खेळत्या भांडवलाचा याचा अर्थ काय? द कंपनी इज एबल टू पे ऑफ इट्स लॉंग टर्म लोन्स. ठीक आहे, नंतर कंपनी हॅज अन एबिलिटी टू सिलेक्ट प्रॉफिटेबल प्रोजेक्ट्स, नंतर कंपनी कॅन मीट शॉर्ट टर्म लायबिलिटीज आणि कंपनी इज एबल टू पे ऑफ द शॉर्ट टर्म लायबिलिटीज. तर सकारात्मक जर तुमची भांडवल हे आहे, खेळता भांडवल जर सकारात्मक आहे तर याचा अर्थ काय की कंपनी जी आहे आपली शॉर्ट टर्म तर पे करू शकते, शॉर्ट टर्म ज्या लायबिलिटीज आहे याला पे ऑफ करू शकते. ठीक आहे, लॉंग टर्मचा इथे काम नाही येणार. नंतर प्रोजेक्ट हे काही कॅपिटल बेटिंग नाही आहे की ते प्रोजेक्टची निवड करायची आहे. ठीक आहे, शॉर्ट टर्म लायबिलिटीजला मीट करण्यापेक्षा शॉर्ट टर्म लायबिलिटीजला पे ऑफ म्हणजे जर समजा अल्प कालावधीसाठी तुम्ही काही कर्ज वगैरे घेतलेलं आहे तर ते तुम्ही पे ऑफ करू शकत आहे. तर हे पे ऑफ वाला ऑप्शन जे आहे ते मच बेटर आहे ॲज कम्पेअर टू मीट वाला. ठीक आहे, नंतर बघा असेसमेंट इयर कॅन बी अ पिरियड ऑफ ग्रेटर दॅन 12 months ऑर लेस दॅन 12 months. ठीक आहे, ओनली 12 months. मग इथे 12 months ऑर लेस दॅन 12 months किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12 months. तर जे असं असेसमेंट इयर असतं ते फक्त 12 वर्ष असतं. ठीक आहे, सो ऑप्शन बी आपला राईट आन्सर राहील. एनी सम रिसिव्ड बाय अन इंडिव्हिज्युअल ॲज अ मेंबर ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली फ्रॉम द इन्कम ऑफ HUF shall be fully taxable, fully exempted under section 10 subsection 2, नंतर fully taxable under salary head salary आणि taxable at the rate 15%. हिंदू अभिव्यक्त कुटुंबाच्या सदस्य म्हणून एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाच्या उत्पन्न असून मिळालेली कोणती रक्कम पूर्णपणे कारपत्र, नंतर कलम 2 सबसेक्शन 2 अंतर्गत पूर्णपणे सूट, नंतर पूर्णपणे कारपत्र पगार आणि 15% करपात्र. तर विद्यार्थी मित्रांनो, जर समजा एखादी इन्कम रिसीव्ह झालेली आहे आपल्या एखाद्या इंडिव्हिज्युअलला जो हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा आहे तर याच्यात हे जी एक्झम्प्टेड आहे ही फुल्ली एक्झम्प्टेड असते. ठीक आहे, अंडर सेक्शन सबसेक्शन 2. नंतर HUF ऑफ मिस्टर P कन्सिस्टिंग ऑफ हिमसेल्फ, हिज वाईफ अँड 2 sons इज असेस्ड टू टॅक्स रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ HUF इज इक्वल टू NR नॉन रेसिडेंट वेन. म्हणजे एक आपल्याला हे दिलं आहे, एक्झाम्पल दिलं आहे की मिस्टर P म्हणून एक व्यक्ती आहे जो तो स्वतः त्याची बायको आणि 2 मुलं ठीक आहे यांना टॅक्स करायचा आहे. रेसिडेन्शियल स्टेटस हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचं हे नॉन रेसिडेंट राहील. तर हे NRचा अर्थ नॉन रेसिडेंट. तर याचा अर्थ काय की जे आहे इट्स मॅनेजमेंट अँड कंट्रोल इज होल्ली आउटसाइड इंडिया. ठीक आहे, तर हे लोक जर टॅक्सेबल आहे तर याचा अर्थ काय की हे लोक NR दिलं ना नॉन रेसिडेंट, तर हे लोक काय की पूर्णपणे यांचं व्यवस्थापन आणि नियंत्रण जे आहे ते संपूर्णपणे भारताच्या बाहेर आहे. द IND AS 7 इज मोस्टली अप्रोप्रिएट फॉर डिस्क्लोजर, नंतर करंट असेट, कॅश फ्लो स्टेटमेंट की फंड फ्लो स्टेटमेंट. तर IND AS 7 जे आहे ते आपल्या रोख प्रवाह विवरणाशी संबंधित आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट आपल्या इथे राईट आन्सर राहील. नेक्स्ट प्रश्न पाहू. द करंट मार्केट प्राइस ऑफ फर्निचर
of company is rupees 2500, but it is mentioned as 3000 in the asset side of a balance sheet. Which concept of accounting is being followed? गोइंग कन्सर्न कन्सेप्ट, नंतर हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट, अच्छा हे दोनदा आलं का, ठीक आहे, की नन ऑफ द अबाव. तर कंपनीच्या फर्मची सध्याची किंमत, बाजार किंमत जी आहे ती 2500 रुपये आहे आणि ती 3000 रुपये म्हणून बॅलन्स शीटमध्ये मेन्शन केली आहे. तर असं ही कोणती संकल्पना आहे ते, तर मेनली जी आहे ही हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट म्हणून ओळखली जाते. कारण हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे काय, की ज्या याच्यात तुम्ही घेतला असेल त्याच्यात तुम्ही काय करता, मेन्शन करून देतात. ठीक आहे, तीच किंमत आपल्या, आणि नंतर त्याच्यावर घसारा जो आहे चार्ज करतात आणि घसारा नंतर ती व्हॅल्यू जी आहे हळूहळू कमी होत जाते. तर ऑप्शन सी हिस्टॉरिकल कॉस्ट कॉन्सेप्ट, ऐतिहासिक खर्च संकल्पना जी आहे हे याचा राईट आन्सर राहील. अ गुड ऑडिट रिपोर्ट मस्ट ॲट लिस्ट meet one of the following qualifications. It should be offer constructive and timely suggestions to the management. Nantar it should not point out the mistake. Nantar it should not be based on factual information. It should not be based on बॅलन्स शीट. तर इथे काय म्हटलं की एका चांगल्या लेखपरीक्षण अहवालाची खालीलपैकी किंमत एक पात्रता असणे आवश्यक आहे, की त्याने व्यवस्थापना रचनात्मक आणि वेळेवर सूचना द्यात. नंतर त्यात चुका दाखवू नाहीत. त्या वस्तुनिष्ठ माहिती दर आधारित नसावे आणि त्याच्यानंतर ते ताळेबंद आधारित नसावे. तर बघा, ऑडिट केलं जात आहे. ऑडिट म्हणजे काय, की अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचं व्हेरिफिकेशन. ठीक आहे, तर ऑडिटमध्ये बॅलन्स शीट नॉट, जेवढे नॉटवाले आहे सर्वांना उडवून टाका, तुम्हाला राईट आन्सर मिळून जाईल. की जे ऑडिट एक क्वालिफिकेशन जे आहे, जे ऑडिट रिपोर्टचं, चांगल्या ऑडिट रिपोर्टचं, की काय असलं पाहिजे, की कन्स्ट्रक्टिव्ह आणि टाइमली सजेशन जे आहे तिथं मॅनेजमेंटला मिळालं पाहिजे. त्याने व्यवस्थापनाला रचनात्मक आणि वेळेवर सूचना द्याव्यात. ओके, सो ऑप्शन नंबर ए इथे राईट आन्सर आपला राहील. आता इथे सांगायचं आहे की मार्जिन ऑफ सेफ्टीचा कोणता फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर मार्जिन ऑफ सेल्स मायनस पीव्हीआर नसतो, सेल्स प्लस पीव्हीआर नसतो. मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला असतो सेल्स मायनस बीईपी. ठीक आहे, तर ऑप्शन 4 ऑप्शन डी आपला राईट आन्सर होऊन जाईल. मार्जिन ऑफ सेफ्टी जे आहे ते सेल्समधनं ब्रेक इव्हन पॉईंट मायनस केल्यावर आपल्याला एमओएस जो आहे तो मिळून जातो. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट? इट इज नॉट मच असेन्शियल टू प्रेझेंट फंड फ्लो स्टेटमेंट एव्हरी इयर. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट इज नॉट व्हॉलंटरी इन नेचर. नंतर रेशिओ अनालिसिस टेक्स लॉंग टाइम टू ऑफर अ फायनान्शियल रिव्ह्यू ओव्हरव्ह्यू ऑफ द कंपनी. आणि ॲप्लिकेशन ऑफ फंड्स इज असोसिएटेड टू फंड फ्लो स्टेटमेंट. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? दरवर्षी निधी प्रवाह विवरण जे आहे ते सादर करणे फारसे आवश्यक नाही. नंतर रोकड प्रवाह विवरण जे आहे सादर करणे हे ऐच्छिक स्वरूपाचे नाही. नंतर कंपनीच्या आर्थिक आढावा घेण्यासाठी गुणोत्तर विश्लेषणला बराच वेळ लागतो आणि निधीचा विनियोग हा निधी प्रवाह विवरणाशी संबंधित असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा कंटेक्स्ट असा आहे की पहिला स्टेटमेंट बघा, नॉट मच एसेन्शियल टू प्रेझेंट फंड फ्लो स्टेटमेंट. बघा, कंपनी अकाउंटिंग गॅप प्रिन्सिपल्स अनुसार जे आहे कंपनीला दरवर्षी गॅपपेक्षा कंपनी कायदा 2013 अनुसार कंपनीला दरवर्षी जे आहे रोख प्रवाह विधान जो आहे म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट तो बनवणे अनिवार्य असतं. पण फंड फ्लो इन्व्हेस्टमेंट जे आहे स्टेटमेंट जे आहे ते कंपनीवर आहे की कंपनीला बनवायचं असेल तर ती बनवते, नाही बनवायचं असेल तर नाही बनवत. ठीक आहे, तर नॉट मच एसेन्शियल म्हणजे हा विधान बरोबर आहे, हा नाही होणार. नंतर प्रेझेंटेशन ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट इज नॉट व्हॉलंटरी इन नेचर. नॉट व्हॉलंटरी नाही आहे, हे मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, नॉट व्हॉलंटरी इन नेचर, तर हा विधान जो आहे तर इथे व्हॉलंटरी नको, नॉट व्हॉलंटरीचा अर्थ काय झाला, मॅन्डेटरी झाला. ठीक आहे, नंतर रेशिओ अनालिसिस टेक्स लॉंग टाइम टू ऑफर फायनान्शियल ओव्हरव्ह्यू ऑफ द कंपनी. तर हा विधान सुद्धा चुकीचा आहे. ठीक आहे, हा विधान जो आहे तो चुकीचा आहे कारण रेशिओ अनालिसिस जे आहे ते तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळवून देतो. आणि ॲप्लिकेशन ऑफ फंड इज असोसिएटेड टू फंड फ्लो स्टेटमेंट म्हणजे सोर्स ऑफ फंड आणि ॲप्लिकेशन ऑफ फंड जे आहे ते दोन्ही याच्या अंतर्गत येतात. ठीक आहे, तर इथे आपलं या सेकंड स्टेटमेंटमध्ये थोडंसं एरर झालं आहे. तर
आपला राईट आन्सर बनेल की कॅश फ्लो रेशो अनालिसिस टेक्स लॉंग टाइम टू ऑफर फायनान्शियल ओव्हरव्ह्यू ऑफ कंपनी. तर रेशो अनालिसिस जो आहे तो लॉंग टाइम नाही घेत, कमीत कमी वेळात तुम्हाला तुमच्या व्यवसायाची स्थिती काय आहे हे तुम्हाला कळवून देतं. ठीक आहे, तर कंपनीचा आर्थिक आढावा घेण्यासाठी गुणोत्तर विश्लेषण बराच वेळ घेतो, हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग जॉईंट अरेंजमेंट्स require entity to recognize its share of assets, liabilities, revenues as AS11. तर जॉईंट ऑपरेशन, सबसिडरी, असोसिएट कंपनी की पब्लिक कंपनी, खालीलपैकी कोणत्या संयुक्त व्यापाराच्या व्यवस्थेचे अंतर्गत संस्थेच्या AS11 अंतर्गत तिच्या मालमत्ता, दायित्व आणि महसूलची हिशोबाची नोंद करणे आवश्यक आहे. संयुक्त कारवाई, नंतर सहाय्यक, सहयोगी कंपनी की सार्वजनिक कंपनी. तर हे AS11 जे आहे हे दिस इज रिलेटेड टू जॉईंट ऑपरेशन. ओके, तर याच्या अनुसार तुम्हाला सांगायचं होतं, तर जॉईंट ऑपरेशन जे आहे ते आपल्या इथे राईट आन्सर होऊन जाईल. द रिप्लेसमेंट कॉस्ट मेथड इन्व्हॉल्व्स ह्युमन रिसोर्स बेस्ड ऑन ओरिजिनल हायरिंग कॉस्ट, कॉस्ट ऑफ रिप्लेसिंग एक्झिस्टिंग विथ सिमिलर वन्स. ठीक आहे, नंतर मार्केट कॅपिटलायझेशन आणि ऑल ऑफ द अबव. बदली खर्च पद्धत मानवी संसाधनांचे मूल्यमापन यावर आधारित करतं. भाड्याने घेण्याचा खर्च. ठीक आहे, नंतर विद्यमान कर्मचारीला च्या जागी तशाच प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा खर्च, नंतर बाजार भांडवल आणि वरील सर्व. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बाजार भांडवल जे आहे ते इथे येणार नाही. इथे शब्द दिलाय रिप्लेसमेंट कॉस्ट मेथड. तर रिप्लेसमेंट कॉस्टचा अर्थ काय की तुम्ही त्याच्यासारखं जो व्यक्ती सध्या अस्तित्वात आहे त्याच्यासारख्या दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमाने त्या व्यक्तीला रिप्लेस करत आहे, याचा जो खर्च असतो तो रिप्लेसमेंट कॉस्ट मेथडच्या अंतर्गत येतो. ओके, सो ऑप्शन नंबर बी आपला राईट आन्सर इथे होऊन जाईल. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट कंटिन्युअस ऑडिट. खालीलपैकी कोणते विधान सतत लेखपरीक्षणाबद्दल सत्य नाही. इट इज कंडक्टेड ॲट रेग्युलर इंटरवल्स, नंतर इट मस्ट बी कॅरिड आउट ऑन डेली बेसिस. ठीक आहे, नंतर इट इज नीडेड वेन द ऑर्गनायझेशन हॅज अ गुड इंटरनल कंट्रोल सिस्टम आणि इट इज एक्सपेन्सिव्ह. तर इथे विद्यार्थी मित्रांनो बघा की कंडक्टेड ॲट रेग्युलर इंटरवल. ठीक आहे, रेग्युलर इंटरवलनी केला जातो. ठीक आहे, इट मे बी कॅरिड आउट ऑन डेली बेसिस. कंटिन्युअस ऑडिटरचा रेग्युलर तर डेली राहील. ठीक आहे, खर्चिकी असतो, पण इट इज नीडेड वेन द ऑर्गनायझेशन हॅज अ गुड इंटरनल कंट्रोल सिस्टम. तर जेव्हा संस्थेची चांगली अंतर्गत नियंत्रण प्रणाली असते तेव्हा याची गरज असते, तर असं आवश्यक नाही आहे. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर सी इथे राईट आन्सर बनेल. मग कशाला कंटिन्युअस ऑडिट करणार. बॅलन्स शीट डज नॉट इन्क्लूड. तर बॅलन्स शीटमध्ये त्या ऑडिटमध्ये काय येतं, व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज, वाउचिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेन्सेस अकाउंट्स रिलेटेड टू असेट्स अँड लायबिलिटीज. त्याच्यानंतर एक्झामिनेशन ऑफ ॲडजस्टिंग अँड ऑडिटिंग क्लोजिंग एंट्रीज आणि रुटीन चेक्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण आपण टाळेबंदाचा ऑडिट करतो, ठीक आहे, टाळेबंदाचा लेख परीक्षण केलं जातो तेव्हा मालमत्ता आणि दायित्वांची पडताळणी जी आहे ती त्याच्यात येते. ठीक आहे, मालमत्ता आणि दायित्वांशी संबंधित उत्पन्न आणि खर्चाचा माल्यांची पडताळणी जी आहे ही सुद्धा इथे येते. ठीक आहे, संयोजन आणि लेखपरीक्षण व संपत्ती नोंदणीची तपासणी हे सुद्धा इथे येतं, पण रुटीन चेक्स याच्या अंतर्गत येत नाही. ठीक आहे, छोटे छोटे चेक गोष्टी तर आपण बॅलन्स शीटमध्ये लिहित नाही ना, तर हे आपल्याला प्रश्न बॅलन्स शीट ऑडिटची होता, तर रुटीन चेक्स याच्यात येणार नाही. ऑप्शन डी विल बी द राईट आन्सर. नंतर कायझन टर्म इन कायझन कॉस्टिंग इज पॉप्युलराइज्ड बाय. म्हणजे कायझन कॉस्टिंग असतं त्याच्यात कायझन शब्द कोणी दिलाय, तर इट इज गिवन बाय मैसाकी इमाई. ठीक आहे, तर मैसाकी इमाईचं नाव लक्षात ठेवा. इनी कायझन टर्म कायझन कॉस्टिंग मध्ये दिलेला आहे. SA स्टँडर्ड ऑफ ऑडिट 230 इज मेनली कन्सर्न विथ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्टँडर्ड ऑफ ऑडिट मधून प्रश्न विचारले जातात. तर स्टँडर्ड ऑफ ऑडिट 230 कशाशी संबंधित आहे. ऑडिटर्स क्वालिफिकेशन, ऑडिट डॉक्युमेंटेशन, नंतर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ जॉईंट ऑडिटर, अनालिटिकल प्रोसिजर्स. तर SA ऑडिटचे मानक 230 जे आहे हे प्रामुख्याने डॅशशी संबंधित आहे. लेख परीक्षणाची पात्रता, ऑडिट दस्तावेजीकरण, नंतर संयुक्त लेख परीक्षकाची जबाबदारी आणि विश्लेषणात्मक प्रक्रिया. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे
स्टँडर्ड ऑफ ऑडिट 230 हे आपल्या ऑडिट डॉक्युमेंटेशनशी संबंधित आहे. तर ऑप्शन बी आपल्या इथे राईट आन्सर होऊन जाईल. विच ऑफ द फॉलोइंग कॅटेगरी ऑफ शेअर होल्डर्स गेट डिव्हिडंड इनकन्सिस्टंटली विथ अ व्हेरिएबल रेट? इक्विटी शेअर होल्डर्स, प्रेफरन्स शेअर होल्डर्स, बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबव. खालीलपैकी कोणत्या भागधारकांचे श्रेणीला बदलल्या दराने विसंगतपणे लाभांश मिळतो? इक्विटी शेअर होल्डर्स, नंतर संदर्भ भागधारक आणि अ आणि ब दोन्ही, आणखी वरीलपैकी काही नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे प्रेफरन्स शेअर होल्डर्स असतात यांना दरवर्षी एका ठराविक दराने जे आहे ठराविक रेटने डिव्हिडंड मिळत राहतो. पण जे इक्विटी शेअर होल्डर्स आहे हे लोक ओनर आहे, तर यांना कधी मिळतो कधी मिळत नाही, कधी जास्त मिळतो कधी कमी मिळतो. ठीक आहे, तर इथे व्हेरिएबल रेटही असतो आणि इनकन्सिस्टन्सीही असते. तर ऑप्शन ए इक्विटी शेअर होल्डर्स जे आहे ते आपल्या इथे राईट आन्सर बनेल. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजचं सेशन आवडलं असेल. तर सेशन आवडलं तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच व्हिडिओ आपल्याला हवे असेल तर कमेंटमध्ये सांगा, तर आपण युनिट वाईजही आणण्याचा प्रयत्न करू. सो थँक्यू. यश मिळवण्यासाठी आपण ग्लोबल ऑनलाईनला जॉईन करू शकतो.